स्टार्ट। हॅलो, गुड इव्हनिंग. कसे आहात सगळे? महेंद्रजी, गुड इव्हनिंग. दीपाली मॅडम, गुड इव्हनिंग. पण थोड्याच वेळात सुरू करूया, लोक जॉईन होत आहेत. महेश सर, गुड इव्हनिंग. हॅलो. ग्रेट. मी ठाण्याला राहतो महेंद्र सर. आपण कुठे राहता? हॅलो दिनेशजी. हॅलो नारायण. ओके. सिंधुदुर्ग. ग्रेट. आपण 5 मिनिटं जरा वाट बघूया, कारण ज्यांच्या थ्रू हे होतंय, श्री साई प्रतिष्ठान, ते सगळे जॉईन व्हायचे. महेशजी, आपण कुठून? हॅलो विशाल. कसे आहात सगळे?
ओके. हो महेंद्रजी. मी डॉक्टर आहे, होमिओपॅथिक डॉक्टर. मी आज माझं इंट्रोडक्शन देईनच. अ, मी ठाण्यात असतो, होमिओपॅथिक डॉक्टर आहे, पण त्याच्याबरोबर सगळी अल्टरनेटिव्ह थेरपीज केलेल्या आहेत. एम-डी इन अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स केलेले आहे आणि अल्टरनेटिव्ह थेरपीजवरतीच काम करतो. ॲलोपॅथिक सोडून सर्व गोष्टी. आणि गेले जवळ-जवळ 31 वर्ष मेडिकल फील्डमध्ये आहे आणि जवळ-जवळ 16-17 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये आहे, की हे 2 माझे स्पेशालिटीज आहेत, एज्युकेशन आणि हेल्थ. आणि याच्यावरती ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाबाहेरही काम करतोय. आपण यावरती बोलूच. दीपाली मॅडम, मी एकदम मस्त. तुम्ही कशा आहात? सध्या काय? आवाज कमी येतोय. आता आवाज येतोय? आता आवाज बरोबर येतोय का महेंद्र सर? हॅलो प्रेमजी. माझा आवाज व्यवस्थित येतोय का? गुड, गुड. आपण सुरू करूया. एक एक 5च मिनिटं द्या. श्री साई प्रतिष्ठान म्हणून आहे जे पुण्यात, वडगाव शेरी. तिथे त्या प्रतिष्ठानचं 15वा वर्धापन दिन आहे आणि त्या प्रित्यर्थ त्यांनी पुण्यातील त्यांच्या लोकांसाठी, त्यांच्या स्कूलसाठी वगैरे हे अरेंज केलेलं आहे. आणि त्यातून विचार करून Facebook लाईव्ह गेल्यामुळे ऑल ओव्हर इंडिया, इंडियाच नाही बाहेर पण सगळीकडे आपल्याला याचा उपयोग करून घेता येईल असा विचार करून आपण हे करतो. आता थोड्याच वेळात सुरू करू. आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? व्हेरी गुड. तुम्हाला तोपर्यंत काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नंतर मग मी बोलायला लागलो की कोणाला चान्स मिळणार नाही बोलायचा. असं काही नाहीये. तुम्हाला तुमचे प्रश्न विचारायला पण मी संधी देणार आहे. तुम्ही काहीही जे प्रश्न असतील एज्युकेशनच्या बाबतीत किंवा हेल्थच्या बाबतीत आहे. आपण स्पेशली एज्युकेशन, मुलांचं मानसिक आरोग्य, पेरेंट्स आणि मुलांचे संबंध ह्या विषयांवरती जास्त बोलणार आहोत. आणि त्यातूनही त्यानंतर वेळ मिळाला, त्यानंतरही आपल्याला कधी पुन्हा संधी मिळाली तर आपण हेल्थवरती मोठे सेशन करणार आहोत, की हेल्थ, ओव्हरऑल हेल्थ प्रत्येक व्यक्तीचं फिजिकल, मेंटल, इमोशनल हेल्थ यावरतीही आपण लेक्चर कंडक्ट करू शकणार आहोत. पण आज आपण हे एज्युकेशनवरतीच बोलणार आहोत. महेशजी, आपण बदलापूर वेस्टला राहता. रेनी रिसॉर्ट. रेनी रिसॉर्ट हे तुमचं आहे का? व्हेरी गुड. सर आलेले आहेत. संजय सर आलेले आहेत. आपण आता सुरू करायला काही हरकत नाही सर? सगळं परफेक्ट आहे? निखिल सर, संजय सर, सर्वात पहिल्यांदा
आपण थँक्स म्हणूया संजय सरांना. संजय भाऊ चौधरी हे श्री साई प्रतिष्ठान पुणेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हा जो प्रोग्राम आहे तो अरेंज केला. त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केला आणि हा प्रोग्राम जो आहे, हा प्रोग्राम स्पेशली पेरेंट्स आणि मुलांसाठी आज आहे. महेंद्र सरांनी मला प्रश्न विचारले, "सॉरी सर, पण तुम्ही PUBG खेळता का?" मला खेळता येत नाही. जर खेळता आलं असतं तर खरोखर खेळलो असतो. पण ते खेळणं लिमिटमध्ये असावं असं मला नेहमी वाटतं. कोणताही खेळ, कोणतीही गोष्ट तुम्ही एका नियंत्रणाच्या अंडर जर केलीत, तर ती सगळ्यांसाठी चांगली असते. सरांनी हा प्रश्न का विचारला आय डोंट नो. आपण आता त्याच्यावरती येणारच आहोत. महेंद्र सर, तुम्ही तुम्हाला मुलं आहेत का? तुम्ही पेरेंट आहात की तुम्ही स्वतः स्टुडंट आहात? ठीक आहे. आपण आता अगोदर सुरू करूया. श्री साई प्रतिष्ठान आणि संजय भाऊ चौधरी यांचं आभार मानून मी आता सुरुवात करणार आहे, कारण त्यांच्यामुळे हा आजचा प्रोग्राम आपण करतो आहोत. थँक यू व्हेरी मच सर. आपण ही मला संधी दिलीत, जास्तीत जास्त पेरेंट्सपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिलीत, की ज्याच्यातून आपण एज्युकेशन आणि मुलांच्या मेंटल हेल्थ किंवा मुलांचे आणि पेरेंट्सचे रिलेशन्स याच्यावरती आपण बोलणार आहोत. मी थोडक्यात माझी ओळख करून देतो. मी डॉक्टर आदित्य तेंडले, रिच अथ सोल्युशन्स या ऑर्गनायझेशनचा फाउंडर, डिरेक्टर. मी आणि माझी वाईफ आम्ही दोघंही जण होमिओपॅथिक डॉक्टर आहोत. मेडिकल फील्डमध्ये जवळ-जवळ मी 31 वर्षापूर्वी मी माझं करियर सुरू केलं हॉस्पिटलमध्ये, मेडिकल फील्डमध्ये. आणि त्याच्या बरोबरीने गेल्या 20 वर्षांपासून, जवळ 17-18 वर्ष, तरी मिनिमम 17-18 वर्षांपासून मी एज्युकेशन फील्डमध्येही आहे. ह्या दोन्ही फील्ड्स माझे पॅशन आहे. आमच्या दोघांबद्दल सांगायचं तर आम्ही दोघंही जण होमिओपॅथ सायन्सलाच MD इन अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स केलेले आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहोत, ग्राफोलॉजिस्ट, न्यूमरोलॉजिस्ट, त्याबरोबर क्रिस्टल थेरपिस्ट, इंटरनॅशनल हीलर अँड ट्रेनर आहोत, की हीलिंग, ऑरा अँड चक्रा हीलिंग याच्यावरती वर्क करतो गेले 17-18 वर्ष. ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये लोकांना कसा करून द्यावा याच्यावरती काम करतोय गेले जवळ-जवळ 23-24 वर्ष. सुरुवात केली 31 वर्षापूर्वी मेडिकल फील्डमध्ये, एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये. सगळ्यांना कदाचित माहिती असेल, नायर हॉस्पिटल. त्यात सीनियर फार्मासिस्ट म्हणून जॉब होता. जॉब सुरू केला, पण पहिल्या दिवशीपासून असं वाटायचं की काहीतरी कमी आहे, मला दुसरं काहीतरी करणं आवश्यक आहे, मला काहीतरी वेगळं करायचं आहे लाईफमध्ये. प्रत्येकाचं असतं, त्याप्रमाणे माझंही होतं. काय करावं हा विचार मनात होता. नोकरी आवडत नसूनही करायला लागते आणि ती करत होतो मी. पहिल्या दिवशीपासून वाटत होतं की आपण हे करू नये, पण तो इलाज नव्हता म्हणून करत होतो. पण त्याच्या बरोबरीने मी माझं शिक्षण सुरू केलं मेडिकल फील्डमध्ये, होमिओपॅथिक डॉक्टर झालो. आणि डॉक्टर झाल्यानंतर विचार केला की आता एक मार्ग मिळाला, जे आपल्याला हवंय ते कदाचित मिळालंय. आणि मग काय केलं की सकाळचा जॉब करायचो आणि संध्याकाळी प्रॅक्टिस करायचो, अशी सुरुवात केली. मॅडम दोन्ही वेळेला प्रॅक्टिस करायच्या. प्रॅक्टिस सुरू झाल्यानंतरही काही दिवसानंतर असं वाटायला लागलं की हे पण नाही, काहीतरी अजून वेगळं आहे. कारण होतं ना लाईफमध्ये, आपल्याला आपण शिकतो एक, करत असतो एक, आणि करायचं काहीतरी तिसरंच असतं. आणि ते तिसरं मला सापडत नव्हतं. कारण मी बघितलं, मी ज्यावेळेला प्रॅक्टिस सुरू केली, तर प्रत्येक कॉर्नरवरती एक डॉक्टर असतो. "महेंद्र सर, तुम्ही आहात ना?" डॉक्टरकडे जात असाल आणि डॉक्टरकडे आपण जातो त्यावेळेला, सॉरी इथे कोणी डॉक्टर असेल तर, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी डॉक्टर असतील तर पहिल्यांदा सॉरी म्हणतो, की प्रत्येक कॉर्नरवरती डॉक्टर आहे आणि ते आपल्याला होणाऱ्या आजारावरती ट्रीट करतात आपल्याला. बरोबर आहे. आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंतचे रोग कॉमन झालेत आणि त्यांना ट्रीट करणारे डॉक्टर आहेत, पण ते होऊ नयेत म्हणून शिकवणारं कोणी नाहीये. आणि आम्ही विचार करत होतो, मी आणि माझी वाईफ अदिती, आम्ही विचार करत होतो, की आपण त्यावरती काहीतरी करूया. आम्ही त्यावरती वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात केल्या. सगळ्या अल्टरनेटिव्ह थेरपीज, ॲलोपॅथी सोडून सर्व गोष्टींवरती काम केलं. MD इन अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स केली आणि त्यानंतर त्या प्रकारे आम्ही लोकांना ट्रीट करायला लागलो, की आपण नॅचरली हेल्दी कसं राहावं. आणि त्याची लेक्चर्स, वर्कशॉप्स हे आमचं पॅशन बनलं. ते करणं अवेअरनेस सुरू केला. प्रॅक्टिस बंद केली हळू-हळू आणि अवेअरनेस सुरू केला. ऑल ओव्हर इंडिया हजारोंनी लेक्चर्स झालेत आमचे आज हेल्थ आणि एज्युकेशनवरती. होतंय कसं, आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंतचे रोग झालेत. ते होतात कसे? कारण आपली लाईफस्टाईल, आणि ह्या लाईफस्टाईल कशी सुधारावी किंवा त्याच्यावरती काय काम करावं याच्यावरती आमची लेक्चर्स होत होती. हे करता-करता साधारण 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, की हळू आम्हाला अट्रॅक्शन सुरू झालं एज्युकेशन फील्डचं. कारण आताचं जनरेशन, आता इथे स्टुडंट्सही असतील, काही पेरेंट्सही असतील आणि त्यांना जाणवत असेल, की हे जनरेशन थोडं वेगळं आहे. मुलं वेगळी आहेत
आणि ही मुलं काय वेगळी आहेत, की यांना खूप इन्फॉर्मेशन आहे, त्यांना खूप माहिती आहे. त्यांना आपले मोबाईल कळतात, कॉम्प्युटर कळतो आणि मग आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागतो ॲज अ पेरेंट, की का ह्यांना एवढं जास्त कळतंय? आणि त्याचा ते मिसयूज करतील का? आणि त्यामुळे मग आपल्याला टेन्शन यायला लागतं आणि त्यांच्यात आणि आपल्यात एक दुरावा निर्माण होतो. एक रिलेशनमध्ये स्ट्रेस यायला लागतो. का? कारण आपण त्यांना सांगत असतो, "अरे मोबाईल कमी वापर, अरे कॉम्प्युटर कमी वापर" आणि त्यांना तेच हवं असतं. कारण त्यांना ते जास्त कळतं. त्यामुळे दोघांमध्ये एक गॅप पडायला लागते आणि ही गॅप मला जाणवायला लागली एक 15-16 वर्षापूर्वी, 17-18 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. आणि मग मला वाटायला लागलं ह्या जनरेशनसाठी आपण वेगळं काहीतरी करावं, ह्या पेरेंट्ससाठी आपण वेगळं काहीतरी करावं. मग आम्ही हळू एज्युकेशन फील्डमध्ये आलो. मुलांचे मानसिक आरोग्य, पेरेंट्सचं मानसिक आरोग्य, त्यांचे संबंध, त्यांची हेल्थ याच्यावरती आम्ही काम करायला लागलो. त्याच्यावरती अवेअरनेस लेक्चर्स व्हायला लागले आणि ती हजारोनी लेक्चर्स आजवर झालेली आहेत आमची. हे आमचं पॅशन आहे मगाचपासून मी सांगतो. पॅशन म्हणजे इथे आमचा इंटरेस्टही आणि हे आमचे इंटेलिजन्स, नॉलेज पण आम्हाला त्याच्यातलं आहे. हे जवळ-जवळ आता 17-18 वर्ष सुरू आहे. आज आपण त्याच गोष्टींवरती बोलणार आहोत. थोडंसं बोलणार आहोत पॅरेंटिंगबद्दल. पॅरेंट्स काय? आज सगळेजण इथे पॅरेंट्स आहेत. काय हवं असतं आपल्याला मुलांकडून? कोणी सांगू शकेल? आपल्याला इथे बोलता येत नाहीये बहुतेक. तर मीच प्रश्न विचारतो आणि मीच उत्तर देतो, की आपल्याला हवं असतं मुलांकडून काय? की प्रत्येक मूल हे क्रिएटिव्ह असावं. त्याच्याकडे कम्युनिकेशन स्किल असावेत, त्याच्याकडे कॉन्फिडन्स असावा, ट्रुथफुलनेस असावा, हॉनेस्टी असावी, ओपननेस असावा. त्याने आपल्याशी स्पष्ट बोलावं, त्याने बेस्ट नागरिक बनावं, आदर्श नागरिक बनावं, असं प्रत्येक पेरेंटला वाटत असतं. आपलं मूल सर्वात बेस्ट असावं असं प्रत्येक पेरेंटला वाटतं. पण इतके सगळे गुण एकाच व्यक्तीमध्ये इज इट पॉसिबल? आपल्यामध्ये पण नाहीयेत. मग आपण आपल्या मुलांकडून का अपेक्षा करतो? अति होतायत ह्या अपेक्षा. हे आपल्याला जाणवतंय, पण आपल्याला त्याच्यावरती काही उपाय नाहीये. आपल्याला काळजी काय, की आपली मुलं आपलं ऐकत नाहीत. उलट बोलतात. किती पेरेंट्स सहमत आहेत? मुलं ऐकत नाहीत, उलट बोलतात, जास्त टीव्ही बघतात, जास्त मोबाईलवरती असतात, इंटरनेट वापरतात, वाचन करत नाहीत, अभ्यास करत नाहीत आणि ऐकत नाहीत तर आहेच, उलट बोलतात ते आहेच, त्याच्याबरोबर खोटं बोलतात हे आहेत. हे वेगळ्या आपल्या चिंता आहेत. पण ह्या एवढ्या चिंता का आहेत? ही मुलं अशी का वागतात? याचा आपण काही विचार केला पाहिजे आणि तोच विचार मी आज तुमच्याशी बोलणार आहे याच गोष्टीवरती. हे का होतं? आपल्या वेळेला असं नव्हतं, आपल्या अगोदरच्या पिढीला असं नव्हतं. आत्ताच्या या पिढीच्या बाबतीत आणि त्यांच्या पेरेंट्सच्या बाबतीत हे का घडतंय? कारण त्यांच्यात आणि आपल्यात एक गॅप बनली आहे. ती गॅप का बनली आहे? कारण आपलं आपल्या घरातलं वातावरण जे बदललंय. पूर्वी कसं होतं, की अ, खूप मोठ्या फॅमिलीज असायच्या, जॉइंट फॅमिलीज असायच्या, आई-वडील असायचे, आजी-आजोबा असायचे, काका-काकू असायचे, काही वेळेला पणजोबा-पणजी पण असायचे. त्यानंतर मोठी भावंडं असायची, चुलत भावंडं असायची. मोठ्याच्या मोठ्या फॅमिलीज असायच्या. त्यावेळेला लेडीज जास्त वर्किंग नसायच्या. त्या घरी असायच्या. मुलांचं संगोपन, मुलांचे संस्कार, मुलांचं खाणं-पिणं याच्यावरती त्या वर्क करायच्या आणि फादर्स वर्किंग असायचे. त्यामुळे व्हायचं काय, की मुलांना संस्कार शिकवण्याची गरज लागत नव्हती. आज आपल्याकडे कोणी पाहुणे आले, मोठी माणसं आली, तर आपल्याला मुलांना कोपराने खुणवावं लागतं. "अरे नमस्कार कर." का? कारण त्यांनी नमस्कार करताना बघितलेलंच नाहीये. दीपाली मॅडम, बाहेरच्या जगात रिस्क पण तेवढीच आहे. हो, बरोबर आहे. रिस्क आहेच. अ, त्याच्यापासून आपल्याला मुलांना वाचवायचंय. पण तरीही आपल्यातले आणि त्याच्यातले संबंध आपल्याला बिघडवता येत नाहीत मॅडम आणि त्याच्याचसाठी आपण आता बोलतो. तर मी काय म्हणतो, पूर्वी संस्कार शिकवायला लागत नव्हते, दिसत होती आणि मुलं अनुकरणप्रिय असतात. आपण अनुकरणप्रिय प्रत्येक व्यक्ती अनुकरणप्रिय आहे. ती बघत-बघत शिकते. तर आपल्याला बोलायला कोणी शिकवलं नाही. आपण ऐकून-ऐकूनच बोलायला लागलो. बरोबर आपली मातृभाषा कशी बोललो आपण? ऐकून-ऐकून बोललो. तसंच ते बघून-बघून शिकत असतात. पण त्यांना बघायलाच मिळत नाही. रिस्पेक्ट बघायलाच मिळत नाहीत संस्कार आणि कारण आई-वडील आता कसं झालंय छोटी-छोट्या फॅमिलीज झाल्यात, न्यूक्लिअर फॅमिलीज, आई-वडील दोघंही वर्किंग, त्यांची दोघांची वेगळी-वेगळी प्रिन्सिपल्स, दोघांचे वेगळे-वेगळे एम्स, दोघांचे वेगळे-वेगळे अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा आणि त्याच्यासाठी त्यांचं संपूर्ण दिवस घराबाहेर राहणं. मग मुलं कुठे असतात? एकतर आजी-आजोबांकडे घरात असतील तर अदरवाईज मुलं असतात बेबी सिटिंगमध्ये. आणि होतंय काय, की संस्कार करायला घरात कोणी नाही असं होतंय. मुलं आपल्याबरोबर जास्त नाहीच आहेत. मग त्यांच्याशी कम्युनिकेशनच राहत नाही. गॅप पडायला लागतो आणि त्या गॅपमुळे मुलांवरती काही परिणाम व्हायला लागतात. बिहेवियरल चेंजेस व्हायला लागतात. मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात, डिप्रेशनमध्ये जातात, लेझीनेस होतं आणि ह्या सगळ्याचा परिणाम होतोय काय? आपल्या अपेक्षा पण वाढल्यात. आपल्या मुलांकडून आणि मुलांच्या आपल्याकडून.
बरोबर आहे. आणि त्यामुळे जो स्ट्रेस वाढतोय आणि त्या स्ट्रेसमुळे होतंय, की आपलं काम हॅम्पर होतं. आई-वडिलांचं त्यांच्या ऑफिसच्या ठिकाणी काम हॅम्पर होतंय आणि मुलांचं त्यांच्या अभ्यासामध्ये. घरात जेवण बनत नाही काही वेळेला, जेवण बनलं तर ते तेवढं न्यूट्रिशियस नसतं किंवा बाहेरून मागवलं जातं. मग पिझ्झा, बर्गर याची सवय लागते आणि एकदा ते खाल्लं, की मुलांना त्याची हॅबिटही पडते. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या रिस्पॉन्सिबल आहेत या पुढच्या पिढीच्या आणि आपल्यामध्ये पडणाऱ्या गॅपसाठी. आणि मग करावं काय? करायचं काय? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिली गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे मुलं आपल्याला फॉलो करतायत. त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून जे करून घ्यायचंय, ते आपल्याला केलं पाहिजे. आपल्याला जर वाटत असेल, की त्यांनी रीड करावं, तर आपण विचार करायला पाहिजे, आपण रीड करतोय का? आपण का रीडिंग करायला शिकलो? कारण आपण आपल्या घरात बघितलं बाबांना, आजी-आजोबांना रीडिंग करताना आणि म्हणून आणि आपल्या वेळेला सांगितलं जायचं, "वाचाल तर वाचाल." आता मराठीतल्या म्हणी माहितीच कुठे आहेत मुलांना. त्यामुळे वाचाल तर वाचाल म्हणजे काय हे समजावून सांगण्याचं ते 10-15 मिनिटं लागतील. बरोबर आहे? आणि हे जे आहे, हेच मला समजावून सांगायचं की जे तुम्हाला मुलांकडून करून घ्यायचंय, ते तुम्ही ओरडून त्यांना ऑर्डर्स देऊन होणार नाही. ऑर्डर देऊन तर ऐकणारच नाही. समोरची व्यक्ती कधी चेंज होत नाही. चेंज तुम्हाला व्हायला लागतं आणि चेंज होण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेव्हलला जायला पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे. जर आपल्याला जे करून घ्यायचंय ते आपण त्यांना करून दाखवलं, तर होईल. एक एक्झाम्पल सांगतो, की नॉर्मली मुलांना मोबाईल किंवा कॉम्प्युटर याचं वेड किंवा ॲडिक्शन का लागतंय? याचा आपण विचार केलाय का? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यातलं आपल्यापेक्षा जास्त त्यांना कळतं. आज 9 महिन्याच्या बाळाला मी मोबाईल ऑपरेट करताना बघितलेलं आहे. बरोबर आहे? आणि हे बरोबर आहे. म्हणजे त्यांना काय झालंय, देवाने त्यांच्या ब्रेनमध्ये ती इन्फॉर्मेशन टाकून दिलेली आहे. दे आर ऑलरेडी लोडेड. बरोबर आहे. आणि जर त्यांच्याकडे आहे, तर त्यांनी का वापरू नये? त्यात त्यांचा दोष थोडीच आहे. पण ते किती वापरावं याच्यावरती आपल्याला डिस्कशन करावं लागेल आणि ते पुढे बघू आपण. पहिली गोष्ट की त्यांनी ते वापरलं पाहिजे या मताचा मी आहे. आता मी तुम्हाला सांगतो ते किती वापरलं पाहिजे, कसं वापरलं, त्यांना सवय का लागते? होतं काय की मूल जसं लहानाचं मोठं होत असतं, त्यावेळेला ते घरात काय बघत असतं? सॉरी इथे मला कोणालाही हर्ट करायचं नाहीये, कोणालाही दुखवायचं नाहीये. जे काही आहे ते मी स्पष्ट सांगतोय. हार्ट टू हार्ट असेल, मी पण पेरेंट आहे, तुम्ही पण पेरेंट्स आहात, त्यामुळे समजून घ्या आणि मुलं पण इथे असतील, तर मुलांनी पण ते समजून घेणं आवश्यक आहे. कारण मुलांसाठी पण मी काही गोष्टी नंतर बोलणार आहे. आता सध्या पेरेंट्सवरती बोलतोय. होतंय काय, की ज्यावेळेला घरातली कामं संपतात, त्यावेळेला आई काय करते, किचनमधून बाहेर पडली, घरातली सगळी कामं पडली, संपली तिची, की ती बाहेर येऊन बसते, हॉलमध्ये बसते, हॉलमध्ये टीव्ही असतो, मग तिच्या हातात मोबाईल येतो, मग तिची आसनं सुरू होतात. टीव्ही आसन सुरू होतं किंवा मोबाईल येतो. रिमोट आला, टीव्ही सुरू होतो, मोबाईल आला, मोबाईलमधली WhatsApp आसन, Facebook आसनं सुरू होतात. ही सगळी वेगळी-वेगळी आसनं सुरू होतात आणि मूल हे लहानपणापासून बघतंय. बरोबर आहे. नंतर पुढे काय होतंय, की पालक सॉरी फादर सकाळी कामावरती जातात, संध्याकाळी ज्यावेळेला परत येतात, त्यावेळेला त्यांच्या बाबतीत काय होतं, की थकून-बागून येतात. मग आई त्यांना चहा देते, नाश्ता देते, फ्रेश होतात. मग ते टीव्ही समोर बसतात. त्यांचं टीव्ही आसन सुरू होतं, त्यांचं Facebook आसन सुरू होतं, त्यांचं WhatsApp आसन सुरू होतं आणि मूल जे लहानाचं मोठं होतंय, ते काय बघत असतं, की फ्री टाईम मिळाला, की मोबाईल हातात घ्यायचा. फ्री टाईम मिळाला, की टीव्ही लावायचा. बरोबर आहे? प्रॉब्लेम हा आहे, फ्री टाईममध्येच हे करा. आई-वडिलांनी पण तेच केलं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यात दोष नाहीये. पण आई-वडिलांकडे फ्री टाईम थोडा आहे आणि मुलांकडे भरपूर आहे. त्यामुळे ते भरपूर वेळ तो वापरतात टीव्ही आणि मोबाईलसाठी आणि त्या गोष्टीची मग त्यांना हळू हॅबिट पडायला लागते आणि मग ती एकदा लहानपणीच ती हॅबिट झाली, की मग ती तोडणं, ती त्याच्यावरती काही करणं थोडं डिफिकल्ट जातं. कोणीतरी प्रश्न विचारलाय, पालक आणि पाल्यांच्यामध्ये एक दुरावा निर्माण होतोय याचं कारण मोबाईल तर आहेच, पण आणखीन म्हणजे एकमेकांना समजून न घेणं याबद्दल तुमचं मत काय? बरोबर आहे. बरोबर आहे. समजून घेण्यासाठीच आपण पुढे आजचं हे लेक्चर आहे, की पेरेंट्सनी मुलांना आणि मुलांनी पेरेंट्सना कसं समजून घेतलं पाहिजे. त्याच्यात त्यांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, की ज्याच्यामुळे आपल्याला समोरची व्यक्ती कळेल. ते कोणीही असेल, तुमचं मूल असेल, तुमचं लाईफ पार्टनर असेल, तुमचे आई-वडील, भावंड असतील. समोरची व्यक्ती जर तुम्हाला कळली, समजून घेतलत तुम्ही त्यांना, तर कितीतरी घरातले वाद
छोटे-छोटे क्लॅशेस जे होतात, छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपण उगाचच त्रास करून घेतो, स्ट्रेस घेतो, त्या गोष्टी आपण टाळू शकू. आणि ते जे आहे त्याच्यावरतीच आपण पुढे बोलणार आहोत प्रेम सर. आपण म्हणत होतो की मुलं फॉलो करतायत. तर आपल्याला जे त्यांच्याकडून करून घ्यायचंय ते आपल्याला करून दाखवलं पाहिजे. आपल्याला जर रीडिंग हवं असेल तर आपल्याला रीडिंग करून दाखवलं पाहिजे. आपल्याला वाटतं की त्यांनी सेव्हिंग करावं तर त्यांनी सेव्हिंग केलं, त्यांना सेव्हिंग केलेलं दाखवा. त्यांनी खरं बोलावं तर आपण पण खरं बोलणं आवश्यक आहे. कमिटमेंट्स, चुकीच्या कमिटमेंट्स देणं पेरेंट्सनी बंद केलं पाहिजे, की मी तू हे केलंस तर तुला ते देईन आणि मग आयत्या वेळी ज्यावेळेला द्यायची वेळ येते त्याला आता नाही जमणार आपल्याला, आपण कारणं देतो. नाही. हे जर तुम्ही केलंत तर मुलंही तेच करायला शिकतील. मग ते सांगतील, "हां, बाबा मी ह्यावर्षी 95% आणणार." आणि नाही मिळाले हे परीक्षेच्या वेळेला आयत्या वेळी, "नाही बाबा, नाही जमत आहे." मग तो पण कमिटमेंट ठेवणार नाही. मग आपण त्यावेळेला रागवून चालेल का? तर नाही. कमिटमेंट एक तर चुकीच्या द्यायच्या नाहीत आणि दिला कमिटमेंट तर त्या प्रॉपरली आपण फुलफिल करणं फार आवश्यक आहे पेरेंट्स. बरोबर आहे. जे आपण त्यांच्याकडून करून घ्यायचंय ते आपण करून देणं आवश्यक आहे. यू कान्ट चेंज देम. तुम्ही त्यांना ऑर्डर देऊन, ओरडून, मारून ते चेंज होणार नाहीयेत. तुम्हाला त्यांना जे करायचं आहे ते करून दाखवणं आवश्यक आहे. आणि मग जर असं नाही झालं तर त्याचे रिझल्ट्स खूप वाईट परिणाम बघायला मिळतात. मी हॉस्पिटलमध्ये 26 वर्ष जॉब केले. मी सांगितलं 31 वर्षापूर्वी जॉबला सुरुवात केलं. 26 वर्ष मी त्या हॉस्पिटलमध्ये जॉब केला आणि मी बघितलंय तिथे सायकॅट्री डिपार्टमेंटला मोठ्यांपेक्षा लहानांची गर्दी जास्त असते. मुलं वेगळी वागायला लागतात, हायपर ॲक्टिव्ह होतात, की डिप्रेशनमध्ये जातात, लेझी होतात आणि थोडी वेगळी वागायला लागली की लगेच डॉक्टर. पेरेंट्सना वाटतं, की आता ह्याला ट्रीटमेंटची गरज आहे. बरोबर आहे ट्रीटमेंटची गरज आहे. पण ट्रीटमेंट पूर्वी त्या मुलाला समजून घेणं. प्रेम सरांनी प्रश्न विचारला, की समजून घेणं. हो, ऑफकोर्स समजून घेतल्याशिवाय डॉक्टरची गरज नाही. अगोदर समजून घ्या आणि त्या मुलाला तुमच्या सपोर्टची, तुमच्या समजून घेण्याची अगोदर गरज आहे. त्यानंतर डॉक्टर येतील. बरोबर आहे? आता ते कसं आपण समजून घेऊ शकतो त्याच्यावरती जाऊच आपण. यू कान्ट चेंज देम. आपल्याला त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? तर आपल्याला जे मगाचपासून सांगतोय तीच गोष्ट, की त्यांना रिस्पॉन्सिबल बनवण्यासाठी आपल्याला रिस्पॉन्सिबल बनावं लागेल. काही वयोगट असतो त्या वयोगटाप्रमाणे मुलांसाठी वर्क करणं आवश्यक असतं. 1 ते 7 वर्ष ही आईची जबाबदारी आहे किंवा घरी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जबाबदारी. मी नाही म्हणत की आईचीच जबाबदारी. घरी जी व्यक्ती असेल त्याची जबाबदारी आहे. 1 ते 7 वर्ष संस्काराची असतात, त्याच्या अपब्रिंगिंगची असतात. तो कसं त्याचं वातावरण कसं असेल आजूबाजूचं. तुम्ही चुकीचं बोलत असाल तर ते चुकीचं बोलायला शिकतील. तुम्ही उलट बोलत असाल तर ते उलट बोलायला शिकतील. तुम्ही डिसरिस्पेक्ट केलात कोणाला तर ते डिसरिस्पेक्ट करायला शिकतील. तुम्ही जास्त टीव्ही बघितले तर ते करायला शिकतील. त्यामुळे ते बघतायत. त्यांना जे संस्कार करायचे तुम्हाला त्यांच्यावरती ते तुमच्यात आहेत की नाही? हे संस्काराचं वय 1 ते 7 वर्ष. 7 ते 12 वर्ष टीनएजच्या अगोदरचं वर्ष. हे जे आहे ते रोल मॉडेलचं वर्ष आहे आणि वय आहे आणि ते रोल मॉडेल म्हणजे पहिली गोष्ट आई-वडील असतात. मुलांसाठी त्याचे वडील हिरो असतात आणि आई म्हणजे हे रोल मॉडेल असतात. त्यांच्या पुढे आपण रोल मॉडेल बनलं पाहिजे. आपण जसे असू तसे ते बनण्याचा प्रयत्न करतात. लहानपणी कोणाचंही मूल, मी जर डॉक्टर असेल तर माझं मूल विचार करणार की डॉक्टर, बाबा डॉक्टर आहेत, आई डॉक्टर आहे. म्हणजे त्यांचं रोल मॉडेल बनतं की त्यांना डॉक्टर बनायचं बरोबर आहे. तर आपण जे त्यांना पिक्चर आपली इमेज त्यांच्या पुढ्यात असेल, ती इमेज अशी असायला पाहिजे. ऑफकोर्स मी नाही म्हणत की सगळेच जण डॉक्टर असतील, इंजिनिअर असतील किंवा पण आपली जी इमेज असेल ती एक छान, प्रामाणिक, शांत, सोज्वळ व्यक्ती जी असेल, जी काही इमेज असेल, ती व्यक्ती म्हणजे त्याचं रोल मॉडेल असणार एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ती रोल मॉडेलची एज आहे 7 ते 12 वर्ष आणि टीन एज जे आहे ते तुमचं हीरोज इन लाईफ. तुम्हाला त्यानंतर सुरुवात होते की त्यांचे बाहेर रोल मॉडेल्स बनायला लागतात, की मला अशा ह्या व्यक्तीसारखं बनायचंय, मला त्या व्यक्तीसारखं बनायचंय. त्यावेळेला त्यांची गोल सेटिंग सुरू होतात. मला गोल बनायचंय. गोल माझं ठरतं, की मला पुढे काय बनायचंय किंवा कुणासारखं बनायचंय. ओके. तर ह्या वयांचा आपण विचार करणं आवश्यक आहे. आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे? तर फ्रीडम देणं आवश्यक आहे. आपण त्यांच्यावरती आपले ऑर्डर्स, आपले आपले जे विचार आहेत ते लादणं पेरेंट्स प्लीज हळू-हळू बंद करणं किंवा कमी करणं आवश्यक आहे. त्यांना त्यांचं फ्रीडम द्या. त्यांना जे कळतंय ते त्यांना करून द्या. त्यांना जे करायचंय ते त्यांना करून द्या. त्यांना थोडं फ्रीडमची गरज आहे. त्यांना प्रेमाची गरज आहे तुमच्या, ना की तुमच्या म्हणजे अति प्रोटेक्शनची. प्रेम द्या. अगदी प्रोटेक्ट करत राहू नका. ही मुलं खूप स्ट्राँग आहेत.
ही मुलं खूप हुशार आहेत. हे जनरेशन खूप हुशार आहे, खूप स्ट्राँग आहे. त्यांना जस्ट थोड्या सपोर्टची गरज आहे. खूप जास्त प्रोटेक्ट करायला जाऊ नका. त्यांना फ्रीडम द्या, त्यांना प्रेम द्या. त्यांना इतरांना पण केअर करून द्या त्यांची. घरात आजी-आजोबा आहेत, त्यांच्याकडे पण सोडा. असं नाही की मीच सांभाळणार, मीच करणार, मीच करणार. त्यांना तुमच्याशिवाय दुसरी कोणी माणसं दिसू देत. त्यांचे टीचर्स, त्यांचे रोल मॉडेल्स, त्यांचे काउन्सिलर्स, त्यांचे इतर आजूबाजूची लोकं किंवा फॅमिलीतले जे लोकं असतील, की ज्यांच्याशी त्यांचं जास्त जुळतंय, त्या लोकांच्या अंडरही त्यांना लहानाचं मोठं होऊ देत. त्यांना त्यांचं एक्सपोजर मिळू देत, की त्या मुलांचे अ, संस्कार प्रॉपरली होण्यासाठी. लर्न विथ देम. त्यांना जास्त माहिती आहे ना, हे आपल्याला कळतंय ना, आपला मोबाईल त्यांना जास्त कळतोय, तर आपण त्यांच्याकडून शिकून घ्यायला काय हरकत आहे? तिथे थोडासा कमीपणा घ्या, त्यांच्याबरोबर शिका, बघा त्यांना पण बरं वाटेल आणि ते त्याचा प्रॉपर वापर करायला लागतील. तुम्ही त्यांच्यापासून इंटरनेट बंद केलं, तुम्ही त्यांच्यापासून मोबाईल हिरावून घेतला, तर बाहेर कुठेतरी शोधतील ते. कारण ते त्यांचं अट्रॅक्शन आहे. जेवढं तुम्ही त्यांच्यावरती फोर्स कराल, जेवढा तुम्ही त्यांच्यावरती नियम लादाल, तितकं ते त्याचा बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतील. त्याच्याऐवजी तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. म्हणजे तुमच्या पुढ्यात जे काही करायचंय, बरोबर चुकीचं काही जे असेल, ते तुमच्या पुढ्यात करू देत आणि मोस्टली जर तुम्ही आजूबाजूला आहात, तर त्याच्यावरती थोडासा कंट्रोलही राहील. ओके. भीतीने नाही म्हणा, पण रिस्पेक्टने तरी थोडं बहुत त्याच्यावरती कंट्रोल राहील. चुकीच्या गोष्टी करायच्या तर घरात नाही तर बाहेर जाऊन करणारच आहेत. तुम्ही म्हणत असाल, "डॉक्टर काय म्हणतात?" म्हणून चुकीच्या गोष्टी करून द्यायच्या का? तर नाही, करून द्यायच्या नाही. पण तुम्ही फ्रीडम दिलात, तर ते तुमच्यावरती विश्वास ठेवतील. तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही त्यांना फ्रीडम द्या. त्यांना त्यांची गोल सेट करायला हेल्प करा. त्यांना रिस्पेक्ट त्यांच्या मनात यायला हवा असेल, तर तुम्ही रिस्पेक्ट देणं आवश्यक आहे. कित्येक वेळेला सॉरी पेरेंट्स, पण कित्येक वेळेला मी पेरेंट्सना त्यांच्या टीचर्सबद्दल वेडं-वाकडं बोलताना ऐकलेलं आहे किंवा त्यांच्या शाळांबद्दल वेडं-वाकडं बोलताना ऐकलेलं आहे. असेल तुमच्या मनात काही अढी, त्यांच्या पुढ्यात बोलू नका. मुलांच्या पुढ्यात प्लीज, प्लीज, प्लीज बोलू नका. आज आपल्या शाळेबद्दल कोणी वाईट बोललेलं आपल्याला आवडतं का? आपल्याला किती रिस्पेक्ट आहे आपल्या शाळेबद्दल, आपल्या टीचर्सबद्दल, आपल्या प्रिन्सिपलबद्दल, आपल्या शाळेच्या शिक्षणाबद्दल, सगळ्याबद्दल आपल्याला अजूनही अभिमान आहे. आपल्या मुलांना पण असणं आवश्यक आहे. पण तो का आहे? आपल्या आपल्या मुलांना का आहे? कारण आपण तो आपल्या पेरेंट्सनी तो आपल्या मनात भरलेला आहे. आपण पण आपल्या मुलांमध्ये तो भरणं आवश्यक आहे. आपणच जर डिसरिस्पेक्ट केलं, तर तेही करायला लागतील. नेव्हर कंपेअर. ह्या जनरेशनला कंपेअरिंग केलेलं आवडत नाही, की तो तसा आहे. तुझा मित्र असा वागतो, तुझा मित्र हे शिकायला जातो, तुझ्या मित्राला इतके मार्क्स मिळाले, तुला का? सॉरी, सॉरी पेरेंट्स. डोंट कंपेअर. ही गोष्ट मीही केली सुरुवातीला. पण कित्येक गोष्टी आत्ता ज्या मी सांगतोय ना, माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतोय. माझ्या मुलाने कित्येक गोष्टी मला शिकवल्यात. तो मला नेहमी सांगायचा लहानपणी पण आणि अजूनही कधी चुकून-माकून अजूनही कारण आपली म्हणतो ना रक्तात असते ती खूड. आपल्या तोंडातून चुकून निघून, "बाबा, तुला जे काय विचारायचं ते माझ्याबद्दल विचार. डोंट कंपेअर. माझ्या मित्रांबद्दल विचारू नकोस. त्याला किती मार्क्स, त्याने काय केलं, मी माझ्याबद्दल विचार." धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. पेरेंट्स डोंट कंपेअर. तुमचं मूल वेगळं आहे. एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे? त्यांचं टीव्ही, कॉम्प्युटर, स्पोर्ट्स, रीडिंग ह्याच्यासाठी वेगळं-वेगळं व्यवस्थित टाईम टेबल बनवणं आवश्यक आहे. त्यांना द्या तुम्ही सगळ्या गोष्टी करायला द्या. त्या गोष्टी तुम्ही जर त्यांना करायला दिलात, तर त्यांना पण बरं वाटेल. त्यांना त्यांचं टाईम टेबल बनवून द्या. प्रत्येक गोष्टीला वेगळा-वेगळा वेळ द्या आणि ठराविक एवढा वेळ तुला यूज करायचं हे त्याला एकदा समजलं, की ठीक आहे. जर समजा अर्धा तास दिलात आणि मग त्याने 40 मिनिटं वापरली, तर ठीक आहे. लहान मुलं आहे, ते करणारच. कधीतरी पुढे-मागे होतोच. आपलं पण टाईम टेबल होतं, त्यांचं पण होऊ शकतं. त्यांना त्यावेळेला अगदीच आपण स्ट्रेस देणं चुकीचं आहे. पण जरी तुम्ही जे टाईम टेबल बनवून दिले, ते ॲटलीस्ट 40-50% जरी त्यांनी फॉलो केलं, तरी खूप होईल बघा. हळू-हळू त्याची हॅबिट लागेल. टाईम टेबल बनवणं ह्या गोष्टीचं त्यांना सवय लागेल. मगाशी मी तुम्हाला सांगत होतो मुलं फॉलो करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो पेरेंट्स जर इथे लेडीज असतील म्हणजे आया असतील, मदर्स असतील आणि फादर्स असतील दोघांनी एका स्वतःची टाईम टेबल्स बनवा आणि घरात लावा. बघा मुलांना टाईम टेबल बनवण्याची सवय लागते की नाही.
फ्रीजवरती आईचं जेवणाचं टाइम टेबल असायला पाहिजे. सोमवारी हे बनणार आहे, मंगळवारी ते बनणार आहे, बुधवारी ते बनणार आहे. आणि हे का त्याचं सिंपल उदाहरण सांगतो. इथे लेडीज आता मला दीपाली मॅडमचं नाव दिसतंय म्हणून दीपाली मॅडमना म्हणतो. दीपाली मॅडम तुमचं नेहमीचं जर असं टाईम टेबल बनलं तर काय होईल माहिती आहे का? पहिला वेळ म्हणजे तुमचा वेळ वाचेल. पहिली गोष्ट म्हणजे वेळ वाचेल. कारण तुमचं टाईम टेबल जर ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये त्या भाज्या, त्या गोष्टी अवेलेबल आहेत की नाही याच्यावरती लक्ष ठेवून राहाल. बरोबर आहे? दुसरी गोष्ट घरातली कटकट कमी होईल. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या असतात. मग मला हेच आवडतं, मग हे बनव, त्याला तेच आवडतं म्हणजे ते बनव. 4-5 गोष्टी एका दिवशी बनवायला दीपाली मॅडम वेळ नसतो आईला, बरोबर आहे? मग आईने जर तिथे मंडेला वांग्याची भाजी लिहिली आहे, तर वांग्याची भाजीच खावी लागणार आहे, हे सगळ्यांना कळणार आहे. तिथे टाईम टेबल लागलेलं आहे. त्यामुळे आज आपल्याला हे खायला लागणार आहे. बरोबर आहे? आता हे जर मुलाला लहानपणापासून दिसतंय, तो ज्यावेळेला स्टडी रूममध्ये जातो किंवा तो बेडरूममध्ये जातो, त्यावेळेला बेडरूममध्ये तो एक छोटा स्टडी टेबल असतं. तिथे बाबाचं टाईम टेबल लावलेलं असतं. बाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय करतो ते लिहिलेलं त्याला दिसलं किंवा बाबा त्याचं त्याच्या डायरीमध्ये नेहमी जर टाईम टेबल बनवून ठेवत असेल किंवा टू डू लिस्ट बनवून ठेवत असेल, ते काय असते आपण पुढे अजूनही लेक्चर्स करू शकतो. ते पुढे बघू. तर ते जर तो करत असेल, तर मुलाला पण वाटतं, "अरे, ही गोष्ट चांगली आहे." जे आई-बाबा करतात ते मुलं फॉलो करायला लागतात आणि त्या गोष्टींची त्या मुलाला पुढे फायदा होणार आहे एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही त्यांना टाईम टेबल बनवायला शिकवा. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सगळ्याच लावू नका. काही ठराविक पण प्रॉपर लावणं आवश्यक आहे. त्याच्या इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स नुसार त्यांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्या. त्यांना वेळ द्या. ते ज्यावेळेला काही सांगायला येतं, कित्येक वेळेला असं होतं, की बाबा सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकून आलेला असतो. मग पेपर घेऊन बसतो किंवा टीव्ही बघत बसतो आणि त्यावेळेला मूल येतं आणि बाबा, बाबा, बाबा करायला लागतं. मग बाबा वैतागतो, म्हणतो, "आत्ता नाही, जा तू नंतर." मग त्याचा तो मूड जाऊ शकतो. त्याच्या त्याच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्या. कदाचित तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल, पण थोडासा वेळ द्या त्यावेळेला आणि जर तुम्ही हा सुरुवातीला वेळ दिलात नाही, तर मूल पुन्हा तुम्हाला ते सांगायला येणारच नाही. तो 4 वेळा सांगेल, 5 वेळा सांगेल. त्यानंतर तो विचार करेल, बाबाला सांगून काय? बाबा ऐकत नाही. मग तो आजी-आजोबांना सांगायला जाईल, बाहेर काकाला सांगायला जाईल, कोणाला दुसऱ्यांना सांगायला जाईल. जी गोष्ट त्याला बाबाशी शेअर करायची होती, ती शेअर करायला तो शिकणार नाही. यू गिव्ह टाईम, यू गिव्ह लव्ह, यू हॅव इंटरेस्ट. त्यांच्या गोष्टींमध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्या. दुसरी गोष्ट त्यांना लहानपणापासूनच काही गोष्टींची सवय लावा, जी तुम्ही करा. म्हणजे त्यांना सवय लागेल ना, की आपण योगा, स्पिरिच्युअल गोष्टी वगैरे सगळ्या मोठ्या झाल्यावरती सांगतो, "अरे, चल तू हे कर, ते कर, योगा कर, प्राणायाम कर, ब्रीथिंग एक्सरसाइजेस कर." हे सगळं मोठं झाल्यावरती सांगायला लागतं. त्याच्याऐवजी लहानपणापासून तुम्हाला करताना बघितलं, तर तो करायला शिकेल. ती हॅबिट बनू शकेल, असं मला वाटतं. काही वेळेला ॲडवाईस लागते काउन्सिलरची. आम्ही आहोत, टीचर्स आहेत, कित्येक आहेत, की जे तुम्हाला ह्या गोष्टीत मदत करतील, अशी बाहेर आहेत. काउन्सिलर्स सर्रास आहेत आता, की गरज आहे त्यांची. कारण कित्येक वेळेला आपण म्हणतो ना, सोनारानेच कान टोचायला लागतात. आई-वडील रोजच सांगतायत हो. कित्येक वेळेला असं वाटतं, "आई तू रोजच ओरडतेस. बाबा तू रोजच हे सांगतोस." पण त्यावेळेला ते काउन्सिलर काका ज्यावेळेला त्याला सांगतात किंवा ते सर त्याला सांगतात, बाहेरचे कोणी, तर ते सोनार बनतात. त्यांनीच कान टोचणं आवश्यक आहे. कित्येक वेळेला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी पटायला लागतात आणि हे जे आहे, ह्यासाठी आपल्याला काही वेळेला त्यांची हेल्प लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी जे सांगेन पुढे ती जी आहे ती कधीही त्यांना पब्लिकमध्ये क्रिटिसाइज करू नका. आपण काय करत असतो पब्लिकमध्ये क्रिटिसाइज करतो आणि घरी आल्यावरती शाबासकी देतो. इंडियन पेरेंट्स सॉरी. पेरेंट्स जे खरं आहे ते बोलतो. मी असं नाही म्हणत की सगळेच करत असतील. पण खूप केसेसमध्ये मोर दॅन 70-80% केसेसमध्ये मी हे बघितलेलं आहे, की पेरेंट्सना 4 लोकं आली, घरी पाहुणे आले, की माझं मूल कसं चुकीचं वागतं हे सांगायला पण खूप आवडतं. कित्येक वेळेला चांगल्या गोष्टी सांगायच्या राहून जातात आणि माझं मूल हायपर ॲक्टिव्हच आहे, ऐकतच नाही, उड्याच मारतं, असंच करतं, तसंच करतं. ह्या खूप गोष्टी आपण सांगतो आणि ते गेल्यावरती कित्येक वेळेला असं होतं, की कोणी नसताना, एकटे असताना शाबासकी देतो. मी पेरेंट्सना मोस्टली फादर्सना एक प्रश्न विचारतो. नॉर्मली कॉर्पोरेट्समध्ये जॉब करणाऱ्या लोकांच्या बाबतीत असं घडतं, की त्यांचा जो बॉस असतो ना, तो ज्यावेळेला काही चांगलं काम झालं ना, तर त्याला कुठे करत असतो? तो ॲप्रिशिएट करत असतो टॉयलेटमध्ये. म्हणजे वॉशरूम्समध्ये ज्यावेळेला सगळेजण फ्रेश व्हायला जातात, त्याला तिथे शाबासकी देतो. "व्हेरी गुड, आजचं प्रेझेंटेशन खूप छान झालं. असं झालं, तसं झालं. वॉव आदित्य." ते वॉशरूममध्ये. आणि ज्यावेळेला आदित्यची काही चूक होते, त्यावेळेला 4 लोकांच्या पुढ्यात त्याला झाडतो. त्यावेळेला आपल्याला कसं वाटतं? तेच त्या मुलाला वाटत असतं, की 4 लोकांच्या पुढ्यात सॉरी. तिथे आपल्याला ॲप्रिशिएट करायला पाहिजे.
आणि जर काही चूक झाली आहे, तर त्याला वेगळं घेऊन शांतपणे कुशीत घेऊन सांगणं आवश्यक आहे, की तुझी कुठे चूक झाली आहे. समजावून सांगणं आवश्यक आहे. आणि तिथे आपण थोडेसे चुकतो. मोस्टली 70-80% ऑफ पेरेंट्स मी असेच बघितलेले आहेत. आपल्याला काय केलं पाहिजे? मी मगाशीच सांगितलं, ह्या मुलांकडे ऑलरेडी सगळं आहे. इन्फॉर्मेशन, इंटेलिजन्स, नॉलेज सगळं त्यांच्या ब्रेनमध्ये भरलेलं आहे. थँक अमर. व्हेरी गुड. त्यांच्याकडे ऑलरेडी सगळं आहे. आपल्याला काय करायचं, पहिली गोष्ट करायची तर त्यांना डायरेक्शन द्यायचं. त्यांच्याकडे जे आहे त्याला प्रॉपर डिरेक्शन द्या. मग त्यांचा सक्सेस बघा. दुसरी गोष्ट करायची, त्यांना प्रॉपर कोचिंग द्या. त्यांना व्यवस्थित टीचर्स मिळतायत की नाही, व्यवस्थित शाळा मिळते की नाही, व्यवस्थित बोर्ड आहे की नाही. इथे थोडंसं कॉशियस असणं आवश्यक आहे. ज्यांची मुलं आता नवीन-नवीन शाळेत जाणार आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलाचं बोर्ड चेंज करावं, त्यांना मी शेवटी माझा नंबर देणार आहे. स्पेशली माझ्याशी खास करून फोन करून बोला. इफ यू इफ यू आर कन्फ्युज्ड अबाउट, ऑफकोर्स आता तर एज्युकेशन फील्डमध्ये भरपूर चेंजेस होत आहेत आणि ते खूप ॲप्रिशिएटिंग आहेत. खूप म्हणजे ह्या गोष्टीचं स्वप्न मी कित्येक वर्ष बघतोय की जे आता होणार आहे, की मुलाने जे आवडतंय ते शिकणं आवश्यक आहे. मुलाने ज्यावेळेला आवडेल त्यावेळेला एक्झाम देणं आवश्यक आहे. एक्झामचं स्ट्रेस मुलांकडे असू नये, मुलांवरती असू नये. त्याने ऑडिओ व्हिज्युअल्सवरती शिकावं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या कित्येक वर्ष ह्या गोष्टींचं मी स्वप्न बघतोय आणि माझ्या मुलाला मी ते मिळवून दिलं. त्याला ज्यावेळेला हवं होतं त्यावेळेला. तर आत्ताच जे पेरेंट्स इथे ऐकतात, त्या लोकांनी या बाबतीत खूप विचार करणं आवश्यक आहे, की आपल्याला त्यांना प्रॉपरली कोचिंग, कुठे कोचिंग देतोय, कुठच्या स्कूलमध्ये आहेत ते, कोणतं बोर्ड आहे, कोणते टीचर्स आहेत, कुठच्या प्रकारे त्यांना शिकवलं जातंय, हे सगळं आपण देणं आवश्यक आहे. शिकणं ते बरोबर शिकणार आहेत. त्यांना तुम्ही जर त्यांच्या आवडीच्या गोष्टी दिल्यात, तर ते प्रॉपरली एज्युकेशन घेणारच आहेत. सपोर्ट करणं आवश्यक आहे. हे जनरेशन जेवढं स्ट्राँग आहे तेवढं इमोशनल पण आहे. त्यांना सपोर्टची गरज आहे. त्यांना प्रॉपरली सपोर्ट द्या. ज्यावेळेला त्यांची चूक होते त्याला मी मगाशी म्हटलं, त्याला कुशीत घ्या आणि त्यांची चूक दाखवून द्या. ज्यावेळेला त्यांना ॲप्रिशिएट करायचं तर स्पेशली सगळ्यांच्या पुढ्यात त्यांना ॲप्रिशिएट करा, सपोर्ट करा. डेलिगेटिंग, त्यांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज लहानपणापासूनच समजवा. ते आहेत स्ट्राँग. का आपण त्यांना प्रोटेक्ट करत राहतो? का आपण त्यांना डिपेंडंट बनवून ठेवतो? आपल्या वेळेला आपण नाही का करत होतो घरातली कामं? घरातली कामं का करू नयेत? 24 तास मूल अभ्यास करत नसतं आणि लहान आहे या गोष्टी करता आपण ते ग्रॅज्युएशन होतं तरी पण आपण त्यांना प्रोटेक्टच करत असतो. चुकीचं आहे. आपण त्यांना लहानपणापासून छोट्या-छोट्या गोष्टी, घरातली काही कामं, "अरे पाणी, काकाला पाणी नेऊन दे." अरे म्हणजे काही छोट्या-छोट्या गोष्टी ज्या काही घरातल्या असतील, त्या त्यांना डेलिगेशन करणं, त्यांना त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी देणं फार आवश्यक आहे आणि ती लहानपणापासून केली तर उपयोग आहे. नाहीतर मोठा झाल्यावरती तुम्ही म्हणा, "हा काहीच करत नाही." पाण्याचा ग्लास पण आई आणून देते आणि मुलगा टीव्ही समोर मोबाईल हातात घेऊन आडवा पडलेला असतो सोफ्यावरती आणि आई बिचारी पाणी आणून देते. सॉरी, बिचारी हा शब्द मी चुकीचा वापरतोय. कारण त्या आईचंच लहानपणापासून चुकलंय. तिने लहानपणी त्याला तुझं तू घे म्हणून सांगितलं नाही. सांगणं आवश्यक आहे. तू मला पण आणून दे, पण मी पण काम करते. मला तू थोडंसं पाणी आणून दे. लहानपणी सांगितलं असतं, तर त्याला कळलं असतं, की हे मी करू शकतो. मग मी त्याच्यासाठी आईला का त्रास द्यायचा? तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्या-थोड्या आपण आपल्यामध्ये चेंज करणं आवश्यक आहे. त्यांना काही गोष्टी शिकवणं आवश्यक आहे. लहानपणापासून जे मगाशी म्हटलं ते ग्रॅटिट्यूड शिकवणं आवश्यक आहे. काळजी करू नका. काळजी आज प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला स्ट्रेस आहे. आजचा प्रोग्राम जो मी करतोय ना, समजून घ्या 2 वर्षाचं तुमचं मूल असेल ना, तर स्पेसिफिकली ऐका आत्ता. मी जी गोष्ट सांगतोय, शांतपणे पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐका. मी तुम्हाला काय सांगतोय, आज स्ट्रेस प्रत्येक व्यक्तीला आहे आणि सायन्स सांगतं 2 वर्षाच्या मुलालाही आपल्यापेक्षा जास्त स्ट्रेस आहे. कसा? तुम्ही म्हणत असाल काय डॉक्टर सांगतात. पण मेडिकल फील्ड सांगतं, की 2 वर्षाच्या मुलाला आपल्यापेक्षाही जास्त, त्याच्या आई-वडिलांपेक्षाही जास्त स्ट्रेस असतो. कसा? वडील जर जॉब करत असतील, तर त्याला 2-3 बॉस असतात हो. दीपिका भोसले, प्रॅक्टिकल नॉलेज देणे फार गरजेचं आहे. मुलांना, बरोबर आहे. प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन बेस्ड स्कूल्स, ॲप्लिकेशन बेस्ड स्टडीज, एज्युकेशन असणं आवश्यक आहे, असं तुम्हाला म्हणायचं आहे. बरोबर आहे मॅडम. तर त्याच्यावरती आपण पुढे जाऊच. कारण आपली ही मुलं तशीच आहेत. त्यांना नुसतंच पाठांतर करणं जे आपण केलं,
आपण पाठांतर करून काय केलं, सॉरी इथे टीचर्स कोणी असतील, स्कूलचे प्रिन्सिपल्स, टीचर्स कोणी असतील तर सॉरी म्हणतो. कारण आपण काय केलं, शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ते प्रॅक्टिकल काहीच नॉलेज नव्हतं. आपल्याला सगळं नंतर पुन्हा शिकावं लागलं जॉब करताना. तर ते नाहीये. बरोबर आहे दीपिका मॅडम तुमचं. तर असंच काहीतरी असावं. आता मी म्हणत होतो ती गोष्ट म्हणजे स्ट्रेसची. स्ट्रेस आज प्रत्येक व्यक्तीला आहे. बाबा जर जॉब करत असेल तर त्याला 1, 2 किंवा जास्तीत जास्त 5 बॉसेस असतात. पण ते तुमचं 2 वर्षाचं मुलं आहे ना, त्याला 20-20, 25-25 बॉस असतात. आणि बाबा ज्या 2 किंवा 5 जे बॉसेस असतात ना, त्यांचा स्ट्रेस एवढा घेतो, की घरी येऊन नुसती कटकट, आदळआपट, सगळ्यांवरती ऑफिसचा राग घरी काढत असतो आणि आपण बघत असतो. बरोबर आहे? तर हे जे आहे, हा त्याला स्ट्रेस आहे. त्या 5 बॉसेसचा त्याला एवढा स्ट्रेस आहे, तर तुमच्या मुलाला 2 वर्षाच्या 25-25 बॉसेस आहेत. 2 बॉस तर तुम्हीच आहात. आई-वडील, मोठी भावंडं असतील तर ती, आजी-आजोबा असतील तर ते, काका-काकू असतील तर ते, कझिन ब्रदर असतील तर ते, शेजारी-पाजारी, घरात येणारी मेड. "अरे, इथे बसून नकोस, मला कचरा काढायचा, तिथे जाऊन बस." सगळे बॉसिंग करतात हो. शाळेत जायला लागलं, तर त्या स्कूल बसच्या क्लीनरपासून ड्रायव्हरपर्यंत बॉसिंग होतं. शाळेत गेल्यावरती सॉरी पुन्हा प्रत्येक विषयाला वेगळा बॉस. घरी कोणी पाहुणे आले तरी बॉसिंग होतं. काका आला, "चल डान्स करून दाखव." मामा आला, "चल गाणं म्हणून दाखव." व्हॉट इस धिस? धिस इज बॉसिंग ओन्ली. आणि त्याचा स्ट्रेस त्याला येत नसेल, तर तुम्हाला 4-5 बॉसेसचा स्ट्रेस येतो, तर त्याला 20-20, 25-25 बॉसेसना तोंड द्यावं लागतंय. त्याला स्ट्रेस येत नसेल. हे आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि हे समजण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतात आणि त्या गोष्टींवरती आता मी येतो. आम्ही कित्येक वर्ष काही गोष्टी करतोय त्या म्हणजे ह्या ह्या जनरेशनला समजून घेण्याचं काम करतो. त्यासाठी त्यांच्याशी बोलणं आवश्यक आहे. त्यांना काही प्रश्न विचारणं आवश्यक आहे. त्यांच्याशी त्यांच्या लेव्हलला जाऊन बोलणं आवश्यक आहे. आपण कित्येक वेळेला आपल्यात आणि त्यांच्यात गॅपच राहतो. आता रिसेंटली रणबीर कपूर सगळीजण ओळखत असतात. ऋषी कपूर आत्ताच गेले. ते गेल्यानंतर त्याने एक वाक्य, एक सेंटन्स त्याच्या बोलण्यात आलं, ते मला पटकन ते अट्रॅक्ट झालं ते वाक्य. तो काय म्हणाला, की जगासाठी आपल्याला कशी इमेज होती ऋषी कपूरची, की खूप हॅपी गो लकी, एकदम खूप छान खुश, 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 खुश. घरात किती त्यांचा आनंद, हॅपी, हॅपी असं वातावरण असेल, असं मला वाटत होतं. पण त्याने काय सांगितलं, माझ्या आणि माझ्या वडिलांमध्ये कधी एक म्हणजे फ्रेंडशिप झालीच नाही. कारण लहानपणापासून ऋषी कपूरने घरात खूप म्हणजे शिस्त, हे ते ह्या गोष्टी बघितल्या. त्यामुळे त्यांच्यात पण वातावरणात कदाचित त्या वातावरणात पण थोडासा स्ट्रेस होता आणि तोच स्ट्रेस त्याच्यात आला. त्याच्यामुळे त्याच्यात आणि त्याच्या मुलामध्ये पण एक फ्रेंडशिप कधी झालीच नाही. आपल्या बाबतीतही असं घडतंय, की आपण काही गोष्टी खूप, खूप, खूप त्यांना गरज नसताना इम्पोर्टन्स देत राहतो आणि त्याच्यामुळे आपण आपल्या मुलांशी त्यांच्या लेव्हलला जाणं विसरून जातो. त्यांच्या लेव्हलला जाऊन त्यांचं फ्रेंड होणं, की ज्याच्यामुळे ते आपल्याशी मनमोकळे बोलू शकतील, राहू शकतील आपल्याबरोबर, हे होत नाही. तर ते होण्यासाठी आपल्याला त्यांना समजून घेणं आवश्यक आहे. त्यांच्याशी त्यांच्या लेव्हलला जाणं आवश्यक आहे. कित्येक वेळेला आम्ही ज्या गोष्टी करतो त्याच्यात प्रश्न विचारणं वगैरे असतं किंवा त्यांना क्वेशन आन्सर्ससाठी आम्ही पेपर्स देतो. पण त्यात ते ना थोडंसं मुलं मॅनिप्युलेशन करतात. प्रश्न आपण विचारला तरी मी हे उत्तर असं कसं देऊ? मी उत्तर असं खरी उत्तरं देत नाहीत मुलं. नॉर्मल उत्तरं देत नाहीत. काही वेळेला स्ट्रेसमध्ये असतात, कधी काही वेळेला भीतीने देत नाहीत, काही वेळेला मुद्दामूनच देत नाहीत, काही वेळेला कंटाळलेली असतात म्हणून चुकीची उत्तरं देतात आणि त्यामुळे त्या मुलाला समजणं कठीण जातं, आम्हालाही. तर त्याच्यावरती काही ना काही उपाय मी शोधत होतो. गेले जवळ-जवळ 16-17 वर्ष एज्युकेशन फील्डमध्ये आहे. पण मुलांना समजण्यासाठी काय केलं पाहिजे? ह्या गोष्टींसाठी मी मार्ग शोधत होतो आणि शोधता-शोधता काही टेस्ट आल्या. आपल्याला टेस्ट माहिती असतील काही लोकांना, की टेस्ट केली जाते, आय-क्यू टेस्ट केली जाते, ई-क्यू टेस्ट केली जाते. त्याच्यात क्वेशन आन्सर्स असतात आणि मला असं वाटतं, की त्या तेवढ्या ॲक्युरेट नाहीयेत. आजकाल तर म्हटलं जातं ॲप्टिट्यूड टेस्ट किंवा सायकोमेट्री टेस्ट दर 6 महिन्याने तुम्ही रिपीट करा. दर 6 महिन्याने रिपीट करा. तर दर 6 महिन्याने आपण त्या मुलाचं एज्युकेशन, त्याचं करियर, त्याच्याशी आपलं वागणं हे सगळं चेंज करू शकतो का? तर नाही. मग त्याला आपण त्या ॲक्युरेटली त्या मुलाला समजू शकत नाही असं मला वाटतं आणि समजू शकण्यासाठी काहीतरी ॲक्युरेट मिळणं आवश्यक आहे आणि ते मिळवण्याचा ते शोधण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न करत होतो आणि एक साधारण 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, की एक टेस्ट मी माझ्या मुलाची केली.
आणि त्या टेस्टमधून मला कळलं, की ब्रेन फार इम्पोर्टंट आहे आणि ब्रेनचं एनालिसिस व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला व्यक्ती कळते. ब्रेनचं एनालिसिस का ते सांगतो. ह्या जनरेशनच्या ब्रेनचं एनालिसिस करून घ्या किंवा तुमचंही ब्रेनचं एनालिसिस करून घ्या. आता तुम्ही म्हणाल ब्रेनचं एनालिसिस कसं करतात? तर डॉक्टर असल्यामुळे तुम्ही घाबरला असाल, की डॉक्टर सांगतात ब्रेनचं एनालिसिस म्हणजे आपण जसं रक्ताचं एनालिसिस करताना पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये जातो, रक्त देतो काढून, मग ते एनालिसिस करतात, रिपोर्ट बनवून देतात. तसं ब्रेन काढून द्यायचा आणि एनालिसिस करणार का? तर सॉरी तसं काही नाहीये. ब्रेन असं स्कल ओपन केलं, ब्रेन दिला एनालिसिसला, परत आणला आणि शिवून टाकला, असं करता येत नाही. ब्रेन एनालिसिससाठी वेगळ्या-वेगळ्या टेस्ट असतात आणि त्या टेस्टमधल्या 2 टेस्ट रिसेंटली आम्ही करतो गेले कित्येक वर्ष पहिली जी टेस्ट करतोय, ती टेस्ट काय ते सांगण्यापूर्वी थोडीशी इन्फॉर्मेशन ब्रेनची घेऊया, की ब्रेन समजणं का आवश्यक आहे? शरीरातला सर्वात इम्पोर्टंट ऑर्गन ब्रेन आहे. बरोबर आहे? कशाने बनलंय? सेल्सनी. शरीर सेल्सनी बनलेलं आहे. आणि ब्रेन जो आहे, तो सेल्सने बनलेला त्याला न्यूरॉन्स किंवा नर्व्ह सेल्स म्हणतात. जवळ-जवळ 380 कोटी सेल्सने आपला ब्रेन बनलेला आहे. आणि एक सेल म्हणजे एक कॉम्प्युटर. शॉक्ड? 380 कोटी कॉम्प्युटर्स आहेत तिथे. म्हणजे आपण किती हुशार असायला पाहिजे. पण आहोत का? का नाही आहोत? का नाही आहोत? शुअर. प्रवीण प्रवीण राऊत सर, मी शेवटपर्यंत ऐका, मी शेवटी नंबर टाकतो. कारण तेवढा वेळ जाईल. तर का नाही आहोत हुशार? कारण आपण एवढे एवढे कॉम्प्युटर्स आहेत, ते सगळे यूज करत नाही आहोत. घरात विकत आणलेला कॉम्प्युटर आपण यूज करतो, पण आपण ब्रेनमधले कॉम्प्युटर्स किती यूज करतो माहिती आहे? पूर्ण लाईफमध्ये आपण 0.5% पेक्षा जास्त ब्रेन यूज करत नाही. सर्वात जास्त ब्रेन यूज केला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. हे सगळे मी प्रश्न विचारतो. आज प्रश्न विचारण्याचा काही ऑप्शन नाही म्हणून मी तुम्हाला विचारत नाही, डायरेक्ट उत्तरच देतोय. सर्वात जास्त ब्रेन यूज केला अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी 4.75%. म्हणजे 5% पण पूर्ण नाही. 95% अनयुज्ड राहिला त्यांचा ब्रेन. मग आपण 0.5च्या खाली आहोत. का का एखाद्या व्यक्तीने 1% किंवा 1, दीड 2% जरी ब्रेन यूज केला ना, तरी तो जिनियस बनू शकतो त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या प्रोफेशनमध्ये, त्याच्या करिअरमध्ये. बट आपण तेवढा पण यूज करत नाही बिकॉज वी डोंट नो हाऊ टू यूज. आपण घरातला 50,000चा लॅपटॉप, कॉम्प्युटर यूज करतो कारण त्याचं मॅन्युअल दिलं जातं. देवाने मस्करी केली आहे. 380 कोटी कॉम्प्युटर्स दिलेत, पण त्यांचं मॅन्युअल नाहीये आपल्याकडे. ते कसे वापरायचे, त्याच्यात काय आहे हे जर माहिती असेल, तर आपण त्याच्यावरती काम करू किंवा ते वापरू आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकेल. पण ते आपण करत नाही आहोत बिकॉज वी डोंट हॅव मॅन्युअल. आपल्याला माहिती नाही आणि हे मॅन्युअल बनणार कसं? हे बनण्याचे काहीतरी प्रकार आहेत आणि काही टेस्ट आहेत आणि त्या टेस्टबद्दल मला कळलं साधारण 13-14 वर्षापूर्वी. माझ्या मुलाची ती टेस्ट केली मी, फिंगर प्रिंट एनालिसिस. आपल्या फिंगरप्रिंट्सने आपला ब्रेन कळतो आणि ब्रेनमधून कळतं काय, की व्हॉट यू आर बाय बर्थ. तुम्ही बाय बर्थ काय घेऊन आलात आणि हे जर पेरेंट्सना वेळच्या वेळी कळलं, तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो. ही टेस्ट आजवर मी हजारो लोकांची केली. ही टेस्ट कशी करावी, त्याचं काउन्सिलिंग कसं करावं, हे मी जवळ-जवळ 1,000 लोकांना शिकवलंय, मी आणि माझ्या वाईफनी. आम्ही ट्रेनिंग देतो त्याचं, की हाऊ टू डू धिस टेस्ट, हाऊ टू काउन्सिल, हाऊ टू गाईड पेरेंट्स. हे आम्ही करतोय गेले कित्येक वर्ष. कारण त्याचा फायदा जास्तीत जास्त पेरेंट्सना आणि मुलांना व्हावा म्हणून. फिंगरप्रिंट्सने काय? फिंगरप्रिंट्स आणि ब्रेनचा संबंध काय? फिंगरप्रिंट्सने आपला ब्रेन कळणार कसा आणि त्याचा फायदा काय? तुम्ही काय घेऊन आलाय हे वेळच्या वेळी कळलं, तर त्याच्यावरती तुम्ही काम करू शकाल. एक एक्झाम्पल सांगतो. आपण टीव्हीवरती प्रोग्राम्स बघतो. ती छोटी-छोटी मुलं खूप छान गाणी म्हणतात, डान्स करतात. आपण बघतो आणि खूप खुश होतो. आपल्याला वाटतं, "अरे, काय टॅलेंट आहे." ऑफकोर्स टॅलेंट आहे आणि त्यांच्या आई-वडिलांना वेळच्या वेळी ते कळलं म्हणून त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला. तुमच्या मुलांकडे टॅलेंट नसेल? आहे. पण काय आहे? प्रत्येकाकडे वेगळं-वेगळं टॅलेंट आहे आणि ते कळणं आवश्यक आहे आणि वेळच्या वेळी कळणं आवश्यक आहे. म्हणून वेळच्या वेळी अशा प्रकारच्या टेस्ट, ब्रेन एनालिसिस होणं आवश्यक आहे. मी 6 महिन्याच्या बाळापासून जवळ-जवळ 92 वर्षाच्या व्यक्तीची पण ही टेस्ट केलेली आहे, की ज्याच्यातून त्या व्यक्तीला मी हेल्प करू शकलो, की काय आहात तुम्ही आणि अजून काय करू शकता? 92व्या वर्षी पण तुम्ही काय करू शकताय, हे ही टेस्ट सांगू शकते. फिंगरप्रिंट्सने. फिंगरप्रिंट्स आणि आपला ब्रेन एकाच वेळी डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. कनेक्शन सांगतोय. शरीरात ज्या व्यक्ती एका वेळी ज्या गोष्टी, जे अवयव एका वेळी डेव्हलप होतात, त्याचं काहीतरी कनेक्शन असेल. कनेक्शन पुढे सांगतो. पण साधारण 13व्या आठवड्यात
प्रेग्नन्सीच्या 13व्या आठवड्यात हे डेव्हलपमेंट सुरू होते आणि 22-23व्या आठवड्यापर्यंत ही डेव्हलपमेंट कंप्लीट होते. त्यानंतर फिंगरप्रिंट्स आणि ब्रेन चेंज होत नाही. फिंगरप्रिंट चेंज होत नाही याचं उदाहरण देऊ शकतो, याचं तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. आपलं आधार कार्ड आहे, पासपोर्ट असतो, फिंगरप्रिंट्स देतो. दॅट इज अवर युनिक आयडेंटिटी, नेव्हर चेंजेस. जुळ्या मुलांचे पण फिंगरप्रिंट्स वेगळे-वेगळे असतात आणि ते चेंज होत नाहीत. म्हणून ती आपली युनिक आयडेंटिटी आहे. पुन्हा-पुन्हा द्यायला लागत नाहीत फिंगरप्रिंट्स. आधार कार्डला अगदी लहान मुलं असतील तर रिपीट करतात. पण अडल्ट्सचे जे फिंगरप्रिंट्स घेतलेले असतात ते पुन्हा रिपीट करायची गरज लागत नाही. व्हॉट दॅट मीन्स? ते चेंज होत नाहीत. इकडे ते आपण नॉर्मली आपल्यात बघितलं जातं ते शंख आहे का, चक्र आहे का तुमच्या बोटांवरती. इट इज बेस्ड ऑन दॅट. आणि बोटांचा म्हणजे फिंगरप्रिंट्सचा आणि ब्रेनचा अजून एक संबंध सांगतो. कधी आपले ब्रेनचं चित्र कधी रे बघितलं असेल सायन्सच्या बुकमध्ये वगैरे. ब्रेनचे 2 पार्ट असतात, लेफ्ट अँड राइट. लेफ्ट पार्ट म्हणजे थिअरी, आपण विसरून जातो आणि राइट पार्ट म्हणजे लाँग टर्म मेमरीज, आपण विसरत नाही. असे 2 पार्ट असतात आणि दोन्ही बाजूला 5-5 लोब आहेत. प्रीफ्रंटल, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल आणि टेम्पोरल असे 5 लोब इथे आहेत आणि 5 लोब इथे आहेत. म्हणून ही 5 बोटं आहेत. आपल्या हाताला 6 किंवा एका हाताला 10 बोटं नाहीयेत. एका हाताला 5च बोटं आहेत. कोणीतरी ऋतिक रोशन असतो त्याला 6 असतात. म्हणजे त्याला एक्स्ट्रा ब्रेन आहे असं नाही. ही 5 बोटं इकडच्या 5 लोब्सना मॅच होतात. ही 5 बोटं इकडच्या 5 लोब्सना मॅच होतात. आणि याच्यामुळे हा ब्रेन कळतो, याच्यामुळे हा ब्रेन कळतो. हे कनेक्शन आहे आपल्या बोटांचं आणि आपल्या ब्रेनच्या लोबचं. आणि प्रत्येक लोबचं वेगळं-वेगळं काम आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं, की ती व्यक्ती काय आहे. बाय बर्थ मी म्हणत नाही आत्ता. आत्ता जर ही माझी टेस्ट केली, तर मी आत्ता 50 इयर्स ओल्ड आहे, तर 50 वर्षात मी चेंज झालेलो असेन. पण मी जन्म घेतला त्यावेळेला मी काय होतो, हे हा रिपोर्ट सांगणार आहे. आणि त्याचा फायदा आणि आत्ता मी काय हे मला माहितीच आहे. ह्या दोन्हीची सांगड घालून आपण फ्युचर कसं चांगलं करू शकतो, याच्यावरती खूप डिस्कशन्स करू शकतो. या रिपोर्टमध्ये हेही कळायला लागलं, आता ॲडव्हान्स काही गोष्टी आमच्याकडे आल्यात, त्याच्यातून हेही कळायला लागतंय, की आपल्याला आजार काय होऊ शकतो आणि त्याच्यावरती सोल्युशन्स काय आहेत. ह्याच्यावरती याला डर्मॅटोग्लायफिक्स म्हणतात. त्याच्यावरती जवळ-जवळ 250 वर्ष रिसर्च सुरू आहे. हा रिसर्च आपल्या मुलांना पण याचा फायदा व्हावा, असं मला ज्यावेळेला माझ्या मुलाबद्दल कळलं, त्यावेळेला मला असं वाटायला लागलं, की धिस इज द थिंग. मी जे शोधत होतो ते मिळालं. याच्यामुळे पेरेंट्सचा 50 ते 60% स्ट्रेस मी आज कमी करू शकतोय. ज्यावेळेला माझ्याकडे पेरेंट येतात, त्यावेळेला मी त्यांना याबद्दल सांगून ते करून घेतल्यानंतर पहिल्यांदा जे होतं ते पेरेंट्सच्या चेहऱ्यावरचा जो स्ट्रेस आहे, तो कमी झालेला मला दिसतो. कारण मुलाच्या जन्मापासून तो सेटल कधीच होत नाही. माणूस कधीच सेटल होत नाही. बरोबर आहे? तोपर्यंत आई-वडिलांना त्याचा स्ट्रेस असतोच असतो आणि तो स्ट्रेस कमी करण्यासाठी मला याचा खूप फायदा होतोय. ऑल ओव्हर द इंडिया, इंडियाच्या बाहेरही आम्ही याच्यावरती वर्क करतोय आणि पेरेंट्सना, मुलांना हेल्प करतोय. कसं आपण पुढे बघूया. ह्या प्रिंट्सवरून आपल्याला कळतं काय, तर बाय बर्थ तुम्ही काय घेऊन आलात ते कळणार आहे आणि ते जे आहे, त्यात पहिली गोष्ट कळते ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. ह्या टेस्टला म्हणतात काय ते सांगतो अगोदर. डर्मॅटोग्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट. डर्मॅटोग्लायफिक्स इज व्हॉट? डर्मॅटो इज स्किन अँड ग्लायफिक्स इज स्किनवरच्या रेषा. स्किनवरच्या रेषांचं सायन्स. आता मी म्हटलं 250 वर्ष याच्यावरती रिसर्च सुरू आहे ते. आणि मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे तुमच्याकडे काय गुण आहेत, काय घेऊन तुम्ही जन्माला आलात, हेही तुम्हाला कळतं त्याच्यातून. ह्या 2ची सांगड घालून जो टेस्ट रिपोर्ट बनतो फिंगरप्रिंट्सचा, त्याच्यातून कळतं काय? पहिली गोष्ट तुमच्या अंगठ्यांवरून कळते, दॅट इज युअर पर्सनॅलिटी. तुमची पर्सनॅलिटी काय आहे? पर्सनॅलिटी 4 प्रकारच्या असतात. मी थोडक्यात सांगतो. कारण आपल्याला बोलत राहिलो तर पूर्ण दिवसही बोलू एवढा मोठा हा विषय आहे. फिंगरप्रिंट्स, थंब्सवरून आपल्याला कळतात, की आपली पर्सनॅलिटी काय आहे. पर्सनॅलिटी 4 प्रकारच्या असतात. त्याला डिस्क प्रोफाइल म्हणतात. मग नॉर्मली आजकाल भरपूर कॉर्पोरेट्समध्ये जर जॉब कोणी करत असेल, तर त्यांना माहिती असेल, की ही टेस्ट केली जाते. डिस्क प्रोफाइल काय आणि स्वॉट एनालिसिस केला जातो. डिस्क म्हणजे काय, की तुमची पर्सनॅलिटी काय. डी इज डॉमिनंट, आय इज इन्फ्लुएन्शियल, एस इज स्टेडी अँड सी इज कॉम्प्लेंट. डी इज डॉमिनंट लाइक ईगल. ती व्यक्ती त्याच्या अंगठ्यावरून कळतं, की ती ईगलसारखी आहे का, डॉमिनंट आहे का. ईगल कसा असतो? गरुड, ढगांच्या वरून उडणार. तो राजा असतो. त्याला कोणी कंट्रोल करू शकत नाही. त्याला कोणी ऑर्डर द्यायची नाही. त्याला ऑर्डर द्यायला आवडते, ऑर्डर घ्यायला आवडत नाही. राजा असतो ना. तिथून पण त्याचं लक्ष खाली असतं त्याच्या भक्ष्यावरती. व्हॉट इज दॅट? गोल सेंट्रिक, टार्गेट सेंट्रिक, चॅलेंज टेकर असे हे लोकं असतात. त्यांना इमोशन्स कमी असतात किंवा इमोशनल जास्त नसतात. इमोशन्स असतात ते त्यांच्या गोलशी अटॅच्ड असतात. गोल सर्वात इम्पोर्टंट असतं त्यांच्या लाईफमध्ये. ओके. हे आणि काही करतात. चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात त्यांना. धिस इज ईगल.
सेकंड इज इन्फ्लुएन्शियल लाइक पीकॉक, मोर. त्यांना इन्फ्लुअन्स करायला आवडतं किंवा इन्फ्लुअन्स व्हायला आवडतं. दे आर लाइक क्राउड पुलर्स, करिझमॅटिक पर्सनॅलिटीज, ॲक्टर्स, पॉलिटिशियन्स. स्टेजवरती आले की गर्दी माझ्या मागे धावली पाहिजे. अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीज असतात. लोकांना अट्रॅक्ट करणं, लोकांवरती छाप पाडणारी अशी लोकं असतात. मोस्टली फिल्म इंडस्ट्रीतले लोकं किंवा पॉलिटिशियन्स वगैरे असे त्यांना क्रिटिसिझम आवडत नाही. ह्या लोकांना कधीच क्रिटिसाइज करायचं नाही. त्यांना आवडतं ॲप्रिसिएशन. आता ह्या लोकं कळलं आपल्याला, आपल्या फिंगरप्रिंट्सवरून कळलं आपण काय आहोत, की आपले स्पाउस काय किंवा आपल्या घरातली व्यक्ती काय, आपलं मूल काय हे कळलं, तर त्याला हँडल करणं कसं ईझी जातं पुढे सांगणार आहे मी. तिसरी पर्सनॅलिटी असते एस इज स्टेडी. स्टेडी लाइक डव, कबूतर. कसं असतं? प्रेमळ, लोकं आवडतात. एकटं राहत नाही कबूतर कधी, ग्रुपमध्ये असतं. दे लाइक पीपल. लोकांमध्ये राहणं, लोकांमध्ये मिक्स होणं हे त्यांना आवडतं. प्रेमळ असतात. लोकांसाठी काही करायला आवडतं त्यांना. त्यांना नाही म्हणणं, कोणाला हर्ट करणं आवडत नाही. खूप इमोशनल असतात. इमोशनची 2 टोकं असू शकतात. प्रेमळ तर खूप प्रेमळ आणि रागीट तर खूप रागीट. अ, गौरवजी मी सांगतोय शेवटी सांगतोय. तुम्ही कुठच्या एरियामध्ये आहात त्याच्यावरती आहे आणि कुठच्या एरियात असू देत मी टेस्ट करेन. कशी करायची ते मी तुम्हाला सांगतो पुढे. मी तुम्हाला नंबर देणार आहे. निखिल सर तुम्ही आहात आणि टाइप करू शकत असाल तर माझा नंबर जरा टाइप करा कमेंटमध्ये. निखिल सर? हां. तर एस इज स्टेडी. कबूतर, प्रेमळ असतात, असर्टिव्ह, एम्पॅथेटिक. समोरच्याच्या शूजमध्ये पाय घालून विचार करणार, की त्याला काय वाटेल आणि त्याला वाईट वाटेल म्हणून त्याच्यासाठी काही करायला तयार होतील. आपलं नुकसान करून घेऊ नये. अशी लोकं असतात. दी बेस्ट पर्सनॅलिटी, एस इज स्टेडी. सी इज कॉम्प्लेंट लाइक घुबड, आऊल. कसे असतात? तीक्ष्ण नजर. प्रत्येक गोष्ट एनालिसिस करणार, डिटेलमध्ये जाणार. हे असं का? ते तसं. भरपूर प्रश्न पडतात. हे असं का? ते तसं का? त्यांचे प्रश्न संपत नाहीत. खूप इन्क्विजिटिव्ह असतात. लहानपणी जर असं तुमचं मूल असेल आणि प्रश्न विचारणार असेल, तर त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. अदरवाईज यू यूज Google ऑर टीच हिम हाऊ टू यूज Google. कारण त्यांचे प्रश्न जर अनुत्तरित राहिले, तर त्यांना खूप त्रास होतो. त्यांना टीचर्स, त्यांना गोष्टी, त्यांना पुस्तकं अशी शोधून द्या, की ज्याच्यातून त्यांचे प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील. परफेक्शनिस्ट असतात लाइक आमिर खान. काम परफेक्ट व्हायला पाहिजे. झालं नाही तरी चालेल. पिक्चर बनायला 5 वर्ष लागू देत. पण तो परफेक्ट व्हायला पाहिजे. कित्येक वेळेला यांचं एनालिसिस संपतच नाही. मग त्यांना सांगावं लागतं, "अरे बास बाबा, आता ॲक्शन कर." अशी लोकं असतात. तर असे हे 4 प्रकारचे लोकं असतात. ते आपल्या अंगठ्यातून कळतात. पण त्यांना सांभाळणं, त्यांना हँडल करणं, त्यांना कसं तुम्ही समजून घ्याल आणि त्यांना कसं तुम्ही अ, टेस्टने तुम्हाला त्याची पर्सनॅलिटी कळेल. पण त्याचा वापर कसा करायचा, ॲप्लिकेशन कसं करायचं त्या टेस्टचं. ज्यावेळेला तुम्हाला कळतं, की तुमचं मूल गरुड आहे, डॉमिनंट आहे. पहिली पर्सनॅलिटी घेऊया. गरुड आहे. आणि त्याला तुम्ही कसंही सांगा. आपण नॉर्मली मुलांना सांगतो ते म्हणजे अभ्यास कर आणि मुलं ऐकत नाहीत. 99.99999% लोकांचे सॉरी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, की मुलं ऐकत नाहीत. मग काय करणार? ह्या मुलाला जर तुम्हाला समजावून सांगायचं असेल, की अभ्यास कर, ऑर्डर देऊन चालणार नाही. प्रेमानेही चालणार नाही आणि रागानेही चालणार नाही, मारूनही चालणार नाही. मग याला तुम्ही कसं हँडल कराल? याला तुम्ही त्याचं गोल दाखवावं लागेल. यावर्षी 5वी ला आहेस ना? गेल्या वर्षी 70% मार्क्स मिळाले, यावर्षी 85% टार्गेट ठेवूया. ओके. त्यांना टार्गेट द्या, त्यांना गोल द्या और चॅलेंज दे. नाही ऐकत असेल तर चॅलेंज. तुला नाही जमणार. 85% तू यावर्षी 70%च मिळवलेस तरी खूप झाले. बाबा आता मी तुला 85% काय 90% मिळवून दाखवतो. धिस इज ईगल. इन्फ्लुएन्शियल असेल, क्रिटिसाइज करू नका. त्याला 4 लोकांच्या पुढ्यात ॲप्रिशिएट करा. गेल्या वर्षी 70% मार्क्स मिळालेले. थोडासा अजून अभ्यास करणार यावर्षी बघा 85% आणतो की नाही. खूप हुशार आहे हो. झालं. ॲप्रिशिएट केलंत, त्याला आवडतं. तो जाऊन अभ्यासाला बसेल. तिसरा प्रेमळ आहे. कबूतर आहे. इथे हात ठेवा. प्रेमाने. बेटा माझ्यासाठी. यावर्षी 85%. मग बेटा बाबासाठी, आईसाठी काही करायला तयार होईल. चौथी पर्सनॅलिटी आहे आऊल, घुबड. त्याला त्याचे अभ्यास करण्याचे डिटेलिंग्स देत जा. कसं करायचं, काय करायचं, डिटेलिंग. त्यांना डिटेल आवडतं. वरवर अभ्यास केलेला आवडत नाही. मग तसे टीचर्स.
तशा गोष्टी, तशी सॉफ्टवेअर्स काय असेल ते तुम्ही त्यांना अवेलेबल करून द्या. दॅट इज पर्सनॅलिटी. हे मुलांच्या बाबतीत झालं. मोठ्यांच्या बाबतीतही मी सांगितलं ना 92 इयर्स ओल्ड पर्सनची पण ही टेस्ट केली. माझी स्वतःची ॲट द एज ऑफ 46 केली. रिपोर्ट आल्यावरती एक पेपर घेतला आणि रेझिग्नेशन दिलं. जे पहिल्या दिवशी वाटत होतं, की आपण हा जॉब करू नये. पण मी 26 वर्ष केला. त्या रिपोर्ट बघितला. आता याचा अर्थ असा नाही, की तुम्ही सगळ्यांनी पण तेच करावं. पण मला मार्ग मिळाला. मला माझं पॅशन, माझं लाईफ पर्पज मिळालं ह्या रिपोर्टमुळे. मी काय आहे, ह्या गोष्टीची ओळख झाली. आपण स्वतःला शोधण्यात जन्म निघून जातो, की मी काय आहे, माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकतो, हे सांगणारी ही टेस्ट आहे. खुश. तर ही कुठच्याही एजमध्ये करू शकता. जर तुम्हाला कळलं, समोरची व्यक्ती काय घरात आई-वडील आहेत किंवा हसबँड अँड वाईफ आहेत, भाऊ-भाऊ आहेत, भाऊ-बहीण आहेत. तुम्हाला एकमेकांची पर्सनॅलिटी कळली, तर त्यानुसार तुम्हाला एकमेकांना हँडल करणं इझी जातं. जर गरुड असेल, तर त्याच्याशी उगाच वाद घालत जाऊ नका. त्याला चॅलेंज करा. तो तुमचं काम करून देणार. वाईफला नवऱ्याकडून गिफ्ट हवंय, दागिना हवाय दिवाळीत. नवरा म्हणणार आहे, "गरुड आहे." म्हणणार, "मिळणार नाही." पण तरी पण बायकोला हवंय. इथे काही गोल-बिल येत नाही, पण इथे चॅलेंज येऊ शकतं. मग ती सांगू शकते, माझ्या माझ्या बहिणीला आहे ना, तिचा नवरा यावर्षी हे 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 घेणार आहे." काही डायमंड सेट घेणार आहे. आपल्याला नाही ना जमणार. इनडायरेक्टली शी चॅलेंज्ड हिम. मी ते मस्करी करतोय. टेक इट लाईटली. तर त्यांना चॅलेंज करा. बघा डायमंड सेटची सोय होते की नाही. दुसरं आहे मोर. त्याला हरभऱ्याच्या झाडावरती चढवा. 4 लोकांच्या पुढे त्यांच्याकडे मी जर दागिना मागितला नाही, यावर्षी दिवाळीत मला डायमंड सेट इझिली आणून देतील. झाला डायमंड सेट आला. तिसरा इथे हात ठेवून प्रेमाने. प्रेमाने सांगा ते तुम्हाला हवं ते करतील. चौथा जो आहे हाऊल, त्याला डायमंड सेटचे डिटेल्स द्या. कुठे छान मिळतो, कुठचे डायमंड चांगले, हे ते काय, काय तुमच्याकडे जी डिटेल आहे ती सगळी द्या. "अरे वाह! इतकं छान असतं का? मग तुझ्याकडे का नाही? आपण तुझ्यासाठी यावर्षी दिवाळीत घेऊ." कळतंय तुम्हाला? मस्करी होती. सिंपल गोष्ट, की ज्याच्यामुळे तुम्हाला कळलं, की समोरच्या व्यक्तीला हँडल करायचं असेल. असंच नवऱ्यानी बायकोला एकमेकांची पर्सनॅलिटी कळली, आपण एकमेकांना हँडल करू शकतो. जर तुम्ही करिअरमध्ये, ऑफिसमध्ये तुमच्या एम्प्लॉईज बरोबर हे जर वापरायचं असेल, तर समजा तुम्ही आहात, समजा गौरव सर आहेत आणि ते बॉस आहेत आणि त्यांच्या अंडर 4 जण एम्प्लॉयी आहेत. 4 जण वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. त्यांना जर कळलं ही समोरची व्यक्ती, राजेश हा गरुड आहे. मग त्याला ऑर्डर द्यायला जाऊ नका. त्याला चॅलेंज करा किंवा त्याला गोल द्या. तुला 8 दिवसाच्या आत हे काम कंप्लीट करायचं आहे. त्याला गोल द्या, त्याला टार्गेट्स द्या. ही विल डू दॅट. अदरवाईज चॅलेंज हिम. राजेश तुला जमणार नाही, रमेशला देतो. मला जमणार नाही. ईगल आहे. कसंही करून करून टाकणार. दॅट इज ईगल. त्याला कसं हँडल करायचं? प्रोडक्टिव्हिटी वाढली, बॉसचं काम झालं. बरोबर आहे गौरव? हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं, जर तो पिकॉक आहे, जर तो मोर आहे, तर मग तुम्ही त्याला थोडंसं प्रेज करा. त्याला पुढच्या वर्षी बेस्ट एम्प्लॉयी अवॉर्ड तुलाच मिळणार राजेश. मग राजेश तुमच्यासाठी काय हवं ते करणार. कारण त्याला ते आवडतं. स्टेजवरती जाणं, लोकांनी टाळ्या वाजवणं, लाईमलाईटमध्ये येणं. प्रेज आवडते. बरोबर आहे? मग अदरवाईज तुम्ही 4 लोकांच्या पुढ्यात त्याला प्रेज करा. तो तुम्हाला काय हवं ते करून देईल. तिसरा आहे प्रेमळ. आपल्या कंपनीसाठी राजेश तो एवढं नाही करणार. राजेश काही करणार. आणि चौथा आहे त्याला तुम्ही मॅनेजिंगचं काम देऊ नका. तो मॅनेजर चांगला बनत नाही. कारण तो डिटेलिंगमध्ये जातो. तो प्लॅनिंगमध्ये जातो. तो रिसर्चमध्ये जातो. त्याला रिसर्च एंड डेव्हलपमेंटचं काम द्या. प्लॅनिंगचं काम द्या. मॅनेजर चांगला बनणार गरुड किंवा कबूतर. गरुड मारून मुटकून मॅनेजिंग करणार आणि कबूतर आहे तो प्रेमाने करणार. कळतंय तुम्हाला? हे डिस्क प्रोफाइल ही एकच गोष्ट जर तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला कळली किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल कळली, अर्ध्यापेक्षा जास्त तुमचा स्ट्रेस कमी होणार आहे. बरोबर आहे? कळतंय? आणि ही अंगठ्यांवरून कळते. नंतरची गोष्ट तुम्हाला कळते ती दॅट इज स्वॉट एनालिसिस. तुम्हाला तुमच्या मुलांचे स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. अपॉर्च्युनिटीज कुठे संधी आहे, तिथेच तुम्ही त्यांच्यावरती काम करा. कुठे थ्रेट्स आहेत तिथे काळजी घ्या. आणि स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. कुठे स्ट्रेंथ आहे आणि कुठे वीकनेस हे कळल्यावरती नॉर्मली मी आता प्रश्न विचारत बसत नाही कारण थोडं मला असं वाटतं लेंदी होते. तर कुठे स्ट्रेंथ आहे आणि कुठे वीकनेस आहे हे कळल्यावरती नॉर्मली जे पेरेंट्स करतात
थँक यू ओमकार. थँक यू व्हेरी मच. नॉर्मली पेरेंट्स काय करतात, वीकनेसवरतीच काम करतात. मला ज्यावेळेला कळतं माझ्या मुलाचं मॅथ्स वीक आहे आणि लँग्वेजेस चांगले आहेत. नॉर्मली मी काय करतो, सकाळ संध्याकाळ मॅथ्स, 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 मॅथ्स. शाळेत मॅथ्स, ट्युशन मॅथ्सची. मी पण मॅथ्स घेणार, आई पण मॅथ्स घेणार. दादाला पण मॅथ्स चांगले आहे, तर दादा पण घेईल. तो काका आला घरी, की त्याच्याकडून पण मॅथ्सचं काहीतरी शिकून घ्या. आपण काय करतो, वीकनेसचा एवढा स्ट्रेस वाढवतो, ते मूल बोर होऊन जातं. एक तर त्याचा वीकनेस आहे आणि तुम्ही त्याला बोर करताय त्या विषयावरती, त्याचे मार्क्स तिथे एव्हरेजच्या खाली येणार किंवा एव्हरेजवरती येणार. आणि स्ट्रेंथ्सवरती आपण निग्लेक्ट करतोय, बघतच नाही. त्यामुळे तिथे पण ते खाली येणार आहे. ओव्हरऑल ते मूल एव्हरेज होतं. त्याच्याऐवजी तुम्हाला काय केलं पाहिजे, स्ट्रेंथ आहे त्याच्यावरती जास्त काम करा, रोज काम करा आणि वीकनेसमधला इंटरेस्ट वाढवा. एक्झाम्पल देतो, ऑल ओव्हर द वर्ल्ड 5% पीपल आर एक्स्ट्राऑर्डिनरी. 95% पीपल आर ऑर्डिनरी. हू आर एक्स्ट्राऑर्डिनरी? ज्यांनी स्ट्रेंथ्सवरती काम केलं. सचिन तेंडुलकर 8वीत फेल, 10वीत फेल. आपल्या घरातली आई बॅटला हात लावायला देईल का? पण त्याने लावला. म्हणून ही इज गॉड ऑफ क्रिकेट. आपल्याला ही उदाहरणं बघितली पाहिजेत, की स्ट्रेंथ्सवरती काम स्ट्रेंथ्स इज इम्पॉर्टंट हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण स्ट्रेंथ्सवरती काम केलं तर तिथे तो अबाव एक्सलंट जाणार आहे आणि वीकनेसमधला इंटरेस्ट कसा वाढवायचा वी विल टीच यू. आम्ही शिकवतो. कसं? तुमचा रिपोर्ट बघून आम्ही शिकवू तुम्हाला, की कसं ते वाढवायचंय. इंटरेस्ट कसा वाढवायचा आहे वीकनेसमधला आणि त्याच्यातून वीकनेसमधला इंटरेस्ट वाढला ना, की आपोआपच मॅथ्सचे मार्क्स वाढायला लागतील. मग त्यासाठी काही टेक्निक्स असतात. ओके. धिस इज स्वॉट एनालिसिस. नंतर कळतं ते आपल्याला वेगळे-वेगळे मल्टिपल इंटेलिजन्सेस असतात. आपल्या 10 बोटांवरती 10 इंटेलिजन्सेस आहेत. आणि ते इंटेलिजन्सेस आपल्याला त्यातले स्ट्रेंथ्स काय, वीकनेसेस काय ते कळतं. आपल्याला कळतं आपल्या मुलामध्ये आत्मविश्वास किती आहे. आपल्याला कळतं ते कम्युनिकेशन किती करू शकतं. आपण अजूनपर्यंत फक्त एका गोष्टीवरती फोकस होतो आय-क्यू. ते पण याच्यातून कळतं. आय-क्यू कशाने बनतो? तुमचे लिंग्विस्टिक कसं आहे, तुमचे लँग्वेजेस कसे आहेत, भाषेवरती प्रभुत्व कसं आहे, तुम्ही बोलता कसं, लिहिता कसं, तुम्ही एक्सप्रेशन्स कसे देता आणि लॉजिक, सायन्स, मॅथेमॅटिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास. त्याने आय-क्यू बौद्धांक कळतो त्याच्यामुळे आय-क्यू कळतो. पण आय-क्यूपेक्षा ई-क्यू फार महत्वाचा आहे. हे इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्सने कळतंय. तुम्हीच विचार करा कित्येक वेळेला असं होतं, की पहिलं आलेलं मूल, शाळेत पहिलं आलेलं मूल मागे राहतं आणि कदाचित फेल झालेलं मूल जास्त सक्सेसफुल असतं. कमी शिकलेला माणूस जास्त सक्सेसफुल असतो. व्हाय? बिकॉज त्यांचा आय-क्यूपेक्षा ई-क्यू चांगला आहे. ई-क्यू इज व्हॉट तुमचा कॉन्फिडन्स. जर तुम्हाला सगळं येतंय, पण तुमच्यात कॉन्फिडन्स नाहीये, तुम्ही कम्युनिकेट करू शकत नाही, तुमचा ई-क्यू कमी आहे, यू विल बी फेल्युअर. आता याच्याचसाठी आपल्याला ई-क्यू कळणं आवश्यक आहे. तो कळतो इंट्रापर्सनल अंगठ्यांमधून कळतं. इंट्रापर्सनल आणि इंटरपर्सनल इंटेलिजन्स कळतात. लॉजिकल इंटेलिजन्स कळतो, लिंग्विस्टिक कळतो. त्यानंतर कळतात तुमचे बॉडीली कायनेस्थेटिक. आपल्या मधल्या बोटांवरती बॉडीली कायनेस्थेटिक आहे. म्हणजे तुम्ही बॉडीचा वापर कसा करता. बॉडीचा वापर म्हणजे मनगटाचा पुढचा पार्ट इज फाईन मोटर स्किल्स. म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे, ड्रॉइंग, पेंटिंग कसं आहे, बोटांचा वापर. तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवू शकता का वगैरे, वगैरे सगळं. मनगटापर्यंत सगळं. फुल बॉडी इज ग्रॉस मोटर. तुम्ही खेळू शकता का? तुम्ही स्विमिंग करू शकता का? डान्स करू शकता का? ह्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. त्यानंतर तुमचं व्हिज्युअल कसं आहे? 3D इमॅजिनेशन कसं आहे? तुमची कल्पनाशक्ती कशी आहे? तुम्ही ड्रॉइंग करू शकता का? त्यात कल्पनाशक्ती वापरू शकता का? तुमचं डिस्टन्स कॅल्क्युलेशन किती आहे? तुमचं ऑब्झर्वेशन किती आहे? हे सगळं कळतं. त्यानंतर कळतं तुमचे नॅचरलिस्टिक कसं आहे? म्हणजे नेचरमध्ये तुम्हाला आवडतं का? प्राणी पक्षी आवडतात का? तुमचे स्मेल कसं आहे? टेस्ट कशी आहे? जेवणात किती इंटरेस्ट आहे? जेवण बनवण्यात इंटरेस्ट आहे का? ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरेस्ट आहे का? हे सगळं कळतं. आणि लास्टली कळतं दॅट इज म्युझिक. तानसेनात, कानसेनात म्हणजे काय? गाऊ शकताय, ऐकायला आवडतंय, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतात. हे सगळं त्याच्यातून कळतं. आणि हे जर वेळच्या वेळी कळलं, दॅट इज इंटेलिजन्सेस वेळच्या वेळी कळले, तर आपण इंटरेस्ट वाढवू शकतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की 1 ते 7 वर्ष संस्काराचे, 7 ते 12 वर्ष कसले होते? रोल मॉडेल. बरोबर आहे? हे 12 वर्षापर्यंतचं जे वय आहे, तोपर्यंत मुलांचा इंटरेस्ट तुम्ही डेव्हलप करू शकता. म्हणून मी पेरेंट्सना सांगतो, की जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही मुलांची ही टेस्ट करा. तुमची आता ऑलरेडी उशीर झालात, पण मुलांची जरी 6 महिन्याचे असताना का? कारण त्याला कसं हँडल करावं, कसं त्याला मोठं करावं, त्याच्यावरती कसे संस्कार करावे, त्याला बॅकग्राऊंड, त्याला सराउंडिंग कसं द्यावं, एन्व्हायर्नमेंट कसं द्यावं, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याचा इंटेलिजन्स कळला,
तर तुम्ही त्याचा एन्व्हायर्नमेंट क्रिएट करू शकता, की त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होईल. एक एक्झाम्पल सांगतो, की तुम्हाला कळलं, की तुमचं मूल पायलट चांगलं बनू शकतंय. त्या रिपोर्टवरून कळू शकतं. तर तुम्ही त्यांना बैलगाड्या दाखवणार का? तुम्हाला काय दाखवलं पाहिजे? विमान दाखवलं पाहिजे. बरोबर आहे. तुमचं मूल सायंटिस्ट बनू शकतंय. मग तुम्हाला त्याला सायन्स दाखवलं पाहिजे. तुम्हाला सायन्स एक्झिबिशन्समध्ये त्याला नेलं पाहिजे. तुम्हाला सायन्सची बुक्स दिली पाहिजेत. हे सगळं का व्हायला पाहिजे? कारण तुम्ही त्याचा इंटरेस्ट डेव्हलप कराल त्यावेळेला. कारण 12 वर्षापर्यंत त्याचा इंटरेस्ट डेव्हलप होईल. त्याच्यानंतर इंटरेस्ट डेव्हलप होणं थोडं डिफिकल्ट जातं आणि इंटेलिजन्स ॲट एनी एज यू कॅन डेव्हलप. इंटेलिजन्स तुमचा तुम्हाला रिपोर्ट सांगणार आहे. हा जो मी फिंगरप्रिंटचा रिपोर्ट सांगतोय, तो रिपोर्ट तुमचा इंटेलिजन्स बाय बर्थ सांगणारा काय आहे तो. मग तुम्ही इंटरेस्ट डेव्हलप करा 12 वर्षापर्यंत मुलांचा. नाहीच झाला तर पुढे काय करायचं तेही आपण बघू पुढे. ओके. तर हे झालं इंटेलिजन्सेस सगळे कळतात. त्यानंतर आपल्याला कळतं ते म्हणजे मुलांची लर्निंग स्टाईल कळते. लर्निंग स्टाईल कळते ती काय असते? 3 प्रकारचे लर्नर असतो आपण. कोणी बघून अभ्यास करतो, कोणी ऐकून अभ्यास करतं आणि कोणाला प्रॅक्टिकल लागतं. तिन्ही प्रकार आपल्याकडे आहेत. पण जे चांगलं आहे त्याच्यावरती वर्क करा. आपण अभ्यास कसा केला? वाचून, पाठांतर करून, पाठ, 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 पाठ आणि मग एखादा शब्द राहिला, की सगळं उत्तर गेलं. आपल्या वेळेला असंच होतं. आताच्या जनरेशन पण असंच करावं असं नाही. आपल्याला त्यांना वेगवेगळ्या टेक्निक शिकवायला पाहिजे. ऑडिओ व्हिज्युअल. जर तुमचं मूल बघून अभ्यास करणार आहे, त्याने बघून पुढे बसलं पाहिजे. पहिल्या बेंचवरती बसलं पाहिजे. त्याला टीचर दिसले पाहिजेत, ब्लॅकबोर्ड दिसला पाहिजे, टीचरचे एक्सप्रेशन्स दिसले पाहिजेत. ए फॉर ॲपल म्हटल्यावर ते ॲपल दिसलं पाहिजे. तर त्याच्या डोक्यात शिरणार आहे. कारण तो व्हिज्युअल आहे. जर ऑडिटरी असेल तर तो ऐकून अभ्यास करणार आहे. तो कुठेही बसू देत. तो सगळ्या वर्गात गडबड करणार कारण त्याला ऐकायला आवडतं. त्याला गडबड आवडते. तो ऐकून अभ्यास करणार. मग त्याला ऑडिओ व्हिज्युअल्सवरती अभ्यास करू देत. त्याला मोठ्याने वाचून अभ्यास करायला सांगा किंवा तुम्ही वाचून दाखवा. त्याला ऐकून जास्त लवकर लक्षात राहणार आहे. कायनेस्थेटिक म्हणजे तो एके ठिकाणी बसत नाही. तो फिरून, 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 फिरून अभ्यास करतो. तो एके ठिकाणी बसत नाही. त्याला प्रॅक्टिकल्स लागतात. ह्या सगळ्या गोष्टी. ह्या गोष्टी वेळच्या वेळी कळल्या तर तुम्ही त्यांना अभ्यास करण्याचं प्रेफरन्स देऊ शकता. आज आहेत या मुलांना. आपल्या वेळेला काही नव्हतं. आज त्यांच्याकडे एक एक्झाम्पल सांगतो. एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. कोणाची 4थी-5वी ला मुलं असतील तर त्यांना त्यांना जर एअर पोल्युशन शिकवायचं आहे मुलाला, तर आपण काय करतो? पाठांतर कर रे, वाच रे, पुस्तक वाच रे, नोट्स वाच रे. आपण वाच, वाच, वाच सांगतो. पाठ कर. एक गोष्ट करा, YouTubeवरती जा. छोटासा एखादा 5-7 मिनिटाचा व्हिडिओ असतो तो दाखवा एअर पोल्युशनचा आणि नंतर वाच म्हणून सांगा. बघा कसं लक्षात राहतंय. धिस इज ऑडिओ व्हिज्युअल. धिस इज राइट ब्रेन. ज्यावेळेला तुम्ही पाठ करायला सांगता, वाचायला सांगता, नुसतं बघून वाचतो दॅट इज लेफ्ट ब्रेन. जे आपण विसरतो. बरोबर आहे? आत्ता मी इथे प्रश्न विचारतोय सगळ्यांना तुम्हाला उत्तर देता येणार नाही म्हणून. मी प्रश्न नेहमी विचारतो माझ्या लेक्चरमध्ये. मी आता जवळ-जवळ 1 तास बोलतोय. माझं पूर्ण नाव सांगा. एखाद दुसरा हात वरती येतोय नाव सांगायला. एका तासात विसरून जातो आपण. ही थिअरी झाली. पण फेस विसरतो? नाही. तो राइट ब्रेन आहे. लेफ्ट ब्रेन इज थिअरी. नाव जे होतं माझं ते लेफ्ट ब्रेनमध्ये गेलंय. पण चेहरा जो आहे तो राइट ब्रेनमध्ये. तो तुम्ही विसरू शकत नाही. 1 वर्षाने 2 वर्षाने ह्यांना कुठेतरी बोलताना ऐकलेलं खूप पिडलेलं आम्हाला 1 तास. काहीतरी बोलत होते पेरेंटिंगवरती. हे जे आहे ते विसरू शकत नाही. धिस इज व्हॉट राइट ब्रेन एंड लेफ्ट ब्रेन. आपल्याला दोन्हीचा वापर करून मुलांना शिकवायला पाहिजे. कित्येक वेळेला एक गोष्ट अजून सांगतो, कुणाचं मूल लेफ्टी असेल, त्याला कंपल्सरी करून ओरडून-बिरडून रायटी करण्याचा प्रयत्न करू नका हो. लेफ्टी आहे त्याचा राइट ब्रेन पण डेव्हलप होत राहील. आपण रायटी असतो ना, आपला लेफ्ट ब्रेनच डेव्हलप होत राहतो आणि आपण अभ्यास करतो. आपण जे करतो ना 15-15, 20-20 वर्ष शिकत असतो ना, तो नुसता लेफ्ट ब्रेन आहे. राइट ब्रेनवरती आपण वर्क करत नाही. राइट ब्रेनवरती आर्ट येतं, क्रिएटिव्ह गोष्टी येतात. त्याचे किती क्लासेस असतात? आठवड्यातून 1 किंवा 2 असतात स्कूलमध्ये. बरोबर आहे? आपण त्याच्यावरती वर्कच करत नाही. सॉरी. आता व्हायला लागेल. आता स्किल्स वगैरे पण शिकवली जाणार आहेत. व्हेरी गुड. आताचं जे एज्युकेशनल सिस्टम जे चेंज होते ते परफेक्ट आहे. धिस वॉज माय ड्रीम. असं व्हायला हवं होतं आणि ते होतंय. ओके. तर पुढचं जनरेशन खूप लकी आहे. तर तशा प्रकारे ज्या ज्या गोष्टी त्यांना कळतायत, ज्या गोष्टी ते इझी आहेत. मगाशी दीपाली भोसले मॅडम बोलल्या होत्या. प्रॅक्टिकल बेस, ते प्रॅक्टिकल बेस शिकले पाहिजेत. नुसतं पाठांतर नाही. बरोबर आहे? त्यानंतर पुढची गोष्ट आपण स्ट्रीम सिलेक्शन कशी करतो मुलांची? आपण कशी केली होती? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कसं सिलेक्ट केलं होतं?
आमच्या वेळेला वाटतं, कारण आता पेरेंट्स असतील ते कदाचित माझ्या पुढची बॅच असतील, माझ्या पुढचं जनरेशन असेल. आमच्या वेळेला आम्ही कसं सिलेक्ट करायचो 80% अबोव्ह सायन्सला जा. 60-80 कॉमर्स आणि 60 बिलो म्हणजे आर्ट्स. आता तसं नाहीये. आता खूप ऑप्शन्स आहेत आणि आर्ट्स 90% अबोव्ह मुलं पण आर्ट्सला जातात आता. कारण पीपल नो मुलांना माहिती आहे आता. त्यांना त्या प्रकारे जाऊ देत. तसं सिलेक्शन करायला देऊ नका आपल्यासारखं. हा रिपोर्ट त्यांना हेल्प करेल, की त्यांनी काय सिलेक्ट करावं. कुठची गोष्ट सिलेक्ट करणं त्याच्या इंटेलिजन्स वाईज चांगलं आहे. मग त्याचा इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच करा. इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स जर मॅच झाला ना, तर मुलासाठी एज्युकेशन पॅशन बनेल, की जे नाहीये. अभ्यास म्हटला की खूपशी अगदी हुशार मुलं पण काही वेळेला कंटाळा करतात. पण त्यांना त्याच्यात आवड निर्माण करायला हवी असेल ना, तर त्यांचा तो इंटरेस्ट पण असायला पाहिजे आणि इंटेलिजन्स पण असायला पाहिजे. ह्या दोघांना मॅच करा. एक पुन्हा माझं घरातलं एक्झाम्पल सांगतो माझ्या मुलाबद्दल. तो 7वीत असताना ही टेस्ट केली. त्याच्यानंतर माझ्या मुलाने सांगितलं, की "बाबा मला 8वी पासून आय-जी-सी-एस-सी बोर्डात जायचंय." आय-बी-डी-पी 10वी नंतर गेला तो. का माहिती का? त्याला बायोलॉजी हा सब्जेक्ट नको होता. म्हणजे त्याला मार्क्स कमी मिळत होते म्हणून नव्हे, त्याला आवडत नव्हता. आवडत नसलेले विषय का शिकायचे? तो ऑप्शन एस-एस-सी बोर्ड, सी-बी-एस-ई बोर्ड, आय-सी-एस-सी बोर्डात नाहीये. आय-जी-सी-एस-सी आणि आय-बी-डी-पी बोर्डमध्ये. 8वी पासून त्याने बायोलॉजी शिकला नाही. 7वीतच त्याने डिक्लेअर केलं, की मी डॉक्टर बनणार नाही. आम्ही दोघंही जण डॉक्टर आहोत आणि तो डॉक्टर बनणार नाही. त्याने 7वीत फिक्स केलं बाय धिस रिपोर्ट, हा रिपोर्ट ऐकून आणि हे जे होतं त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. 7वीत गोल सेट करणं, डिसाईड करणं, व्हॉट आय वॉन्ट टू बिकम हे फार गरजेचं आहे. ह्या पिढीकडे ते कॅपॅसिटी आहे. जी माझ्या मुलाकडे आहे, ती तुमच्या मुलांकडे पण आहे आणि म्हणूनच त्याच्यावरती वर्क करण्यासाठी मी इथे आज आहे. आपण त्याच्यावरती वेळच्या वेळी वर्क करणं आवश्यक आहे. त्यांना हवं ते सिलेक्ट करू द्यात आणि ते सिलेक्ट करण्यासाठी हा रिपोर्ट त्यांना हेल्प करेल. त्यानंतर पुढची गोष्ट कळते ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आपण सगळ्याला होतो. तुझा मित्र जातो ना क्रिकेटला, तू पण जा. अहो, पण त्याला फुटबॉल आवडतोय. तुम्ही का त्याला क्रिकेटला पाठवताय? मित्र जातोय म्हणून. त्याची आवड, त्याचा इंटरेस्ट, त्याचा इंटेलिजन्स तुम्हाला रिपोर्ट सांगेल. तेच 2-3 गोष्टीच त्याला द्या. भरमसाठ गोष्टी देऊन तो कंटाळेल. मग एक पण धड होणार नाही. आपण म्हणतो ना, "एक ना धड भाराभर चिंध्या होईल." त्याच्याऐवजी त्याला जे आवडतं ते आणि त्याचा इंटेलिजन्स असेल ती गोष्ट द्या. ओके. त्यानंतर पुढची गोष्ट कळते ती म्हणजे आय-क्यू कळतो, ई-क्यू कळतो, सी-क्यू कळतो आणि ई-क्यू कळतो. काय ते सांगतो? आय-क्यू इज इंटेलिजन्स. अभ्यास तो अभ्यासात कसा असेल, बौद्ध्यांक कसा असेल, तेवढीच अपेक्षा ठेवा. पण एक गोष्ट अजून सांगतो, आय-क्यू कमी आहे म्हणजे त्याचे मार्क्स कमी असतील असं नाही. वेळच्या वेळी आय-क्यू कमी असेल ना, माझ्याकडे या. मी तुम्हाला सांगतो कसे ते मार्क्स वाढवता येतील. कारण कॉम्पिटिशनमध्ये जर उतरायचं असेल, मे बी पुढच्या वर्षीपासून कॉम्पिटिशन नसेल. कारण आपण आता वेगळ्या एज्युकेशन सिस्टममध्ये जातो. त्यामुळे कॉम्पिटिटिव्ह गोष्टी आता थोड्या कमी होतील असं मला वाटतंय. तर त्यामुळे ती काळजी नको आहे पुढच्या पिढीसाठी. पण तरीही जर तुम्ही मार्क्ससाठी कन्सर्न असाल, तर आय-क्यूवरती डिपेंडंट राहू नका. पण आय-क्यू वेळच्या वेळी कळला, तर तेवढीच अपेक्षा ठेवा. उगाचच भरमसाठ अपेक्षा ठेवू नका. ई-क्यू इमोशनल क्वोशंट फार महत्त्वाचा आहे. त्याचा कॉन्फिडन्स किती आहे, लोकांशी कम्युनिकेशन कसं आहे. वेळच्या वेळी कळलं, वर्क करा. सी-क्यू क्रिएटिव्हिटी किती आहे कळतं आणि ए-क्यू इज ॲडव्हर्सिटी क्वोशंट फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं मूल किती इमोशनल आहे, किती स्ट्रेस घेऊ शकणार आहे, किती म्हणजे प्रॉब्लेम्सना कसा फेस करू शकणार आहे, हे वेळच्या वेळी कळणं आवश्यक आहे. आज आपण बघतो आफ्टर रिझल्ट्स 10th-12thच्या रिझल्ट्स नंतर कितीतरी मुलं डिप्रेशनमध्ये येतात, स्ट्रेसमध्ये येतात, काही मुलं सुसाईड करतात. एव्हरी इयर 12,000 ते 15,000 मुलं सुसाईड करतात ड्यू टू एज्युकेशनल स्ट्रेस. मगाशीच मी म्हटलं, 2 वर्षाच्या बाळाला पण स्ट्रेस आहे. स्ट्रेस सगळ्यांना आहे. पण हीच मुलं का करतात सुसाईड? बिकॉज ऑफ ए-क्यू त्यांचा ॲडव्हर्सिटी कोशंट. ॲडव्हर्स कंडिशनमध्ये, अडचणींमध्ये त्यांना फेस करणं त्यांना जमत नसतं. पण ते वेळच्या वेळी कळलं तर आई-वडील त्यांना हेल्प करू शकतील. आई-वडील करतील, काउन्सिलर करतील, डॉक्टर करतील वेळच्या वेळी. झाल्यानंतर काहीच उपयोग नाही. हे वेळच्या वेळी कळणं आवश्यक आहे. आज मी कित्येक पेरेंट्स असे बघितलेत, की 1 मार्क कमी मिळाला म्हणून पण कितीतरी ओरडणारे, मारणारे पेरेंट अजूनही बघायला मिळतात. हे दुर्दैव आहे. त्यावेळेला तुम्ही त्याचे स्ट्राँगेस्ट सपोर्ट होणं आवश्यक असतं. तुमच्या मुलाचा आय-क्यू कमी असेल, तर तो डिप्रेशनमध्ये जाईल हो. हे कळणं आवश्यक आहे. तर ते इथे कळणार आहे आणि सर्वात शेवटी करियर ऑप्शन्स कळतात.
6 महिन्याच्या बाळाचं करियर पण मी सांगू शकतो. पण ते त्यावेळेला उपयोगी नाही. त्यावेळेला तुम्हाला उपयोगी काय, की त्याला अपब्रिंगिंग त्याचं कसं करायचं? त्याच्यावरती संस्कार कसे कराल, त्याला कसं मोठं कराल हे त्यावेळी उपयोगी आहे. रिपोर्ट चेंज होत नाही. 6 महिन्याच्या बाळाचा रिपोर्ट 6व्या वर्षी पण तोच असेल, 60व्या वर्षी पण तोच असेल. पण वापरण्याची पद्धत वेगळी आहे. जसं आपली जन्मपत्रिका असते, कुंडली, बरोबर आहे? लहानपणी वेगळ्या गोष्टींसाठी आपण गुरुजींना विचारतो, मधल्या वयात वेगळ्या गोष्टींसाठी विचारतो, नंतर लग्नासाठी विचारतो, नंतर रिलेशनशिपसाठी विचारतो, करियर म्हणजे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या वयात येतात. त्याप्रमाणे हा वापरायचा रिपोर्ट. आय विल हेल्प यू. माझे कितीतरी स्टुडंट्स आउट ऑफ इंडिया आहेत. त्यांच्याकडे हा रिपोर्ट त्यांच्या मोबाईलमध्ये, त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये आणि माझ्या कॉम्प्युटरमध्ये आहे. त्यांना काही प्रश्न असतील तर आई-वडिलांना जसे विचारतात तसे मलाही विचारतात. "सर हा इश्यू आहे, काय करायचं?" रिपोर्ट मी ओपन करतो, तो ओपन करतो. आम्ही त्यांना कम्युनिकेशन करून सोल्युशन्स देतो. हे असं आहे. करियर लहानपणी कळलं तर ठीक आहे, आपण तसे त्यांना एन्व्हायर्नमेंट क्रिएट करून देऊ शकू. 6वी-7वी मध्ये तुमचं करियर फिक्स झालं पाहिजे. तुमचे गोल फिक्स झाले पाहिजे. दीपिका मॅडम म्हणतायत, "खूप छान प्रेरणादायक मार्गदर्शन केलं सर आपण सर. सर मी रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. मला खूप धन्यवाद." तुम्ही आता आता संपत आलंय 5-10 मिनिटंच आहेत दीपिका मॅडम. आपण कन्क्लुजनवरती आहोत. करियर हे शेवटचा पॉइंट आहे आणि त्यानंतर आपण क्वेशन आन्सर्स पण करू शकतो. ओमकार. त्यांनी माझा नंबर शेअर केलेला आहे. माझा नंबर तुम्हाला चॅट बॉक्समध्ये मिळतोय, दिसेल बघा. अजूनही एक नंबर आहे ओंकार, अजून तो देता आला तर द्या. 9820239718 जो नंबर आहे तो देऊ शकता. ओके. दोन्ही नंबर माझे आहेत. तुम्ही एनी टाईम मला कॉन्टॅक्ट करू शकता. करियरमध्ये करियर 6वी-7वीत का फिक्स केलं पाहिजे? आपण 10वीचा रिझल्ट लागेपर्यंत वाट बघतो. दॅट इज टोटली रॉंग. त्याच्यानंतर खूप घाई होणार आहे. 6वी-7वीत मुलांचं गोल सेटिंग मी करतो. करियर फिक्स मी त्यावेळेला करून घेतो. का? कारण तुम्हाला वेळ मिळतो 10वी पर्यंत. नंतर 12वी त्यानंतर पुढच्या गोष्टींसाठी वेळ मिळतोय आणि तो वेळ तुम्ही वेळच्या वेळी गोष्टी जर केलात तर त्याचा फायदा प्रॉपर होऊ शकतो. माझ्याकडे 4 प्रकारची मुलं येतात. पहिलं मूल तर की 10वी झालं तरी ठरवलेलं नसतं काय करायचं. मार्क्स मिळाले की बघूया काय करायचं ते. त्यांना मी सांगतो आमच्या करियर ऑप्शन्समध्ये ना स्टार्स आहेत 1, 2, 3, 4, 5 स्टार्स. 100 पेक्षा जास्त करियर्सचे ऑप्शन्स दिलेले आहेत रिपोर्टमध्ये आणि त्याच्यापुढे स्टार्स दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 स्टार्स. 4 अँड 5 स्टार्स म्हणजे ते बेस्ट सुटेबल करियर असेल त्या मुलांसाठी. मग मी त्यांना सांगतो, "तू काही ठरवलंच नाहीस ना, तर ह्या लिस्टमधल्या ह्या 100 मधले ज्याच्यापुढे 4 आणि 5 स्टार्स आहेत, ती नावं लिहून काढ. स्टार्स लिहून काढ, किती आहेत ते 4 आहेत की 5 आहेत आणि त्यानंतर मग तू त्याच्यात तुला काय आवडतं ते सिलेक्ट कर." याने काय झालं माहिती ते 4 आणि 5 स्टार्स म्हणजे काय झालं, त्याचा इंटेलिजन्स झाला आणि काय आवडतं सिलेक्ट म्हणजे त्याचा इंटरेस्ट झाला. इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला. त्यामुळे त्याच्यासाठी त्याचं एज्युकेशन पॅशन बनेल. तो आवडीने ते शिकेल. कळलं? म्हणजे इंजिनिअरिंग त्याचा इंटरेस्ट असेल आणि इंजिनिअरिंगला 5 स्टार्स आहेत. याचा अर्थ इंटेलिजन्स पण झाला. इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला. त्याने इंजिनिअरिंग घ्यावं म्हणजे त्याला इंजिनिअरिंगमध्ये पुढे गती आहे किंवा तो चांगलं करू शकेल. बरोबर आहे? दुसरी केस येते ना, ती फिक्स नसतं. तो काय म्हणतो, की मला कधी इंजिनिअर वाटतं, कधी थँक यू व्हेरी मच ओंकार. ओंकार सरांनी दुसरा नंबर पण शेअर केलेला आहे. थँक यू व्हेरी मच. माझं काम तुम्ही ईझी केलंत. तर सॉरी. दुसरा येतो ना, तो कन्फ्यूज असतो. कधी वाटतं इंजिनिअर व्हावं, कधी वाटतं डॉक्टर व्हावं, कधी वाटतं म्युझिक करावं, कधी वाटतं डान्स करावं, एनिथिंग. म्हणजे त्याच्याकडे 4-5 ऑप्शन्स आहेत. त्याला सांगतो ते ऑप्शन्स लिहून काढ आणि करियर ऑप्शन्सच्या पुढे स्टार्स किती आहेत रिपोर्टमध्ये बघ. तर ज्याला 4 आणि 5 स्टार्स आहेत, ज्याला जास्त स्टार्स आहेत, ते सिलेक्ट कर. इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला. कारण इंटरेस्ट होता त्या 4-5 गोष्टींमध्ये आणि 5 स्टार्स ह्याच्यात आहेत किंवा 4 स्टार्स ह्याच्यात आहेत, त्या म्हणजे काय झालं, इंटेलिजन्स पण आहे. इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला. तिसरी केस येते ना, ती फिक्स करून येते. मला हीच गोष्ट, मला इंजिनिअरिंगच करायचं किंवा मला डॉक्टरीच करायची. ठीक आहे. रिपोर्ट बघितला जातो. त्याला किती स्टार्स आहेत ते बघितले जातात. इंजिनिअरिंगला 5 स्टार्स आहेत. बिंदास जा, कर इंजिनिअरिंग. 40-50% अभ्यास केला तरी चांगले 50-60% मार्क्स घेऊन चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकतो तो. चांगला इंजिनिअर बनेल. कारण इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला. बट त्याला म्युझिक करायचं. म्युझिकला एकच स्टार आहे. काय करावं? इथे थोडंसं मी मुलांना सांगतो, की तुमचा इंटरेस्ट आहे ना, ते करा. इंटेलिजन्स कॅन बी डेव्हलप ॲट एनी एज. इंटरेस्ट डेव्हलप करता येत नाही. इंटरेस्टवरती कॉम्प्रोमाईज करू नका. इंटरेस्ट जर नसेल आणि इंटेलिजन्स असेल, तरी तुम्ही त्याच्यात ते पॅशन येणार नाही.
तो जुनून येणार नाही अभ्यास करताना. त्याच्याऐवजी इंटरेस्ट जो आहे, जर तो तेवढा तुमच्याकडे स्ट्राँग असेल, तर तेवढी तुम्ही हार्ड करा. जो इंटरेस्ट आहे तेच करा. म्युझिकमध्ये 1 स्टार आहे ना, असू देत. हार्ड करा. तिथे 200% मेहनत घ्या, की तुम्ही त्याच्यात पण चांगले अव्वल होऊ शकाल. ओके. धिस इज थर्ड केस. फोर्थ केस तो थ्री इडियट्समधला इंजिनिअर. तो काय सांगतो आई-बाबांना शेवटच्या वर्षाला येतो आणि सांगतो, "सॉरी मला आता इंजिनिअरिंग नाही करायचं आहे. मला काय करायचं आहे? फोटोग्राफी." असं जर आपल्या बाबतीत घडलं तर आपण काय करू? आपल्या घरात अशी केस झाली. एक एक्झाम्पल घेऊया. कोणाच्याही बाबतीत. तिथे मंगेश सर आहेत, ओंकार आहे, दीपिका मॅडम तुम्ही आहात. आपल्या घरात आपल्या छोट्या भावाने असं सांगितलं किंवा आपलं मूल आहे. त्याने असं सांगितलं, "इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आता मला इंजिनिअरिंग करायचं नाही. मला आता करायचं आहे फोटोग्राफी." व्हॉट विल डू? आपण काय करू? काय करू? आपण थ्री इडियट्स बघितलंय. त्याचं आपल्यावरती इफेक्ट आहे. आपण म्हणू, "जा बाबा फोटोग्राफी कर." बरोबर आहे. पण तिथे आपण चुकतो. इथे थोडंसं आपल्याला रिअलिस्टिक व्हायला पाहिजे. कारण 4 वर्ष ऑलरेडी गेले. तो 4थ्या वर्षी शेवटच्या वर्षाला आहे. म्हणजे त्याचा वेळ गेलाय, पैसा गेलाय, मेहनत गेली आहे. एवढं सगळं फुकट घालवायचं नाहीये. ह्या रिपोर्टमध्ये काही अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टी वापरून तो त्याचा इंटेलिजन्स डेव्हलप करू शकतो आणि ॲट इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट घेऊ शकतो. ते कसं? हा रिपोर्ट सांगतो, आम्ही सांगतो. आमचे काउन्सिलर्स जे ऑल ओव्हर इंडिया जे आहेत, जे माझ्याकडून शिकलेले आहेत, आमच्याकडून ट्रेनिंग घेतलेले आहे, ते सांगणार आहेत. त्याच्यातून तुम्ही ते करा आणि इंटरेस्ट इंटेलिजन्स तुम्ही डेव्हलप केलात, की तुम्ही ते कंप्लीट करू शकणार आहात. पण त्यानंतर करियर चूज करताना तुमचा इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच करा. इंजिनिअर असू देत. काम काय करायचं तिथे तुमचा इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच झाला पाहिजे. म्हणून कित्येक इंजिनिअर्स किंवा कित्येक डॉक्टर्स, कित्येक आता तुम्ही निलेश साबळे बघू शकता डॉक्टर आहे, पण टीव्हीवरती ॲक्टर चांगला आहे. बरोबर आहे. कितीतरी इंजिनिअर्सना मी त्याच्यानंतर एम-बी-ए करून मार्केटिंगमध्ये गेलेलं बघितलंय किंवा ते ॲडमिनिस्ट्रेशन चांगलं करतायत. का? कारण तिथे त्यांचा इंटरेस्ट आणि इंटेलिजन्स मॅच होतोय. शिक्षण घेतलंय त्यांनी इंजिनिअरिंगचं. कारण त्यावेळेला मार्क्सच्या हिशोबाने वगैरे ॲडमिशन घेतलेलं असतं. अशा गोष्टी घडलेल्या असतात. तर अशा प्रकारे ह्या रिपोर्टचा आपण फायदा करून घेऊ शकतो. मुलांना समजून घेणं, त्यांना प्रॉपर डिरेक्शन देणं, त्यांना प्रॉपर कोचिंग देणं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सपोर्ट करणं, त्यांच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणं, त्यांना डेलिगेट करणं, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज समजावून सांगणं, त्यांना वेळच्या वेळी टाईम टेबल बनवून त्यांची गोल सेटिंग्ज करून देणं फार महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही हेल्प करतो. श्री साई प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुण्यामध्ये आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. पुण्यामध्ये कित्येक लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. पुण्यामध्येच कशाला श्री साई प्रतिष्ठान पुण्यामध्ये आणि त्यांनी आजचा प्रोग्राम अरेंज केला म्हणून मी पुण्याबद्दल सांगतोय. ऑल ओव्हर इंडिया. कोणीतरी मला आत्ता विचारलं होतं राहुल सरांनी अजून कोणीतरी विचारलं होतं सॉरी, की ही टेस्ट कुठे होईल? ही टेस्ट मी असतो ठाण्यात. हं. राहुल सर, गौरव सर. बरोबर आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न, की ही टेस्ट कुठे होईल? ही टेस्ट म्हणजे रिपोर्ट जनरेशन, काउन्सिलिंग वगैरे ऑनलाईन होणार आहे. कारण आता अशीच आहे पद्धत. वन ऑन वन पण होते. पूर्वी व्हायची, पुढे पण कधी ज्यावेळेला व्यवस्थित सगळं होईल त्यावेळेला होईल. पण काही गरज नाहीये. पर्सनली भेटायची काही गरज नाहीये. तुम्हाला फिंगरप्रिंट्स पाठवून द्यायचे असतात. रिपोर्ट जनरेट केला जातो. एका दिवसानंतर काउन्सिलिंग होतं. काउन्सिलिंग साधारण 1-1.5 तासाचं असतं. ऑनलाईन Google Meetवरती किंवा Zoomवरती काउन्सिलिंग केलं जाईल. सगळे पेरेंट्स, घरातली सगळी फॅमिली समोर बसा. इथे मी बसलेलो असेन किंवा आमचा काउन्सिलर बसलेला असेल आणि रिपोर्ट तुमच्या पुढ्यात पण असेल आणि माझ्या पुढ्यात पण असेल आणि त्याचं काउन्सिलिंग केलं जाईल. सॉफ्ट कॉपी इमिडिएटली दिली जाणार आहे तुम्हाला आणि रिपोर्ट काउन्सिलिंग करून लाईफटाईम त्याच्यावरती काउन्सिलिंग मिळणार आहे. हां, त्याच्यावरती सोल्युशन्स किंवा काही ट्रीटमेंट्स पण आम्ही देतो. ॲज अ डॉक्टर आम्ही त्याच्यावरती काही टेक्निक्स पण सांगतो. काही सोल्युशन्स पण देतो. काही ट्रीटमेंट प्रोग्राम पण करतो. लाइक मुलांची गोल सेटिंग करणं, मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, त्यांचं बिहेवियर यासाठी काही वेळेला ट्रीटमेंट्सची गरज असते ते देतो. दॅट इज डिफरंट. पण ह्या रिपोर्टशी रिलेटेड काउन्सिलिंग जे आहे ते जन्मभर मिळत राहणार आहे. एनी टाईम फ्रॉम एनीवेअर यू कॅन कॉल ऑर यू कॅन कम्युनिकेट. माझे दोन्ही नंबर WhatsAppवरती आहेत. एनी टाईम यू कॅन कम्युनिकेट मी फॉर एनी इन्फॉर्मेशन रिगार्डिंग धिस रिपोर्ट, रिगार्डिंग एज्युकेशन, रिगार्डिंग हेल्थ. आत्ताही कोणाला काही प्रश्न असतील
थँक यू प्रसाद सर. तर तुम्ही विचारू शकता, इथे प्रश्न विचारू शकता. निखिल सर, लोकांना बोलता येईल का माझ्याशी? ओके. तुम्ही क्वेशन्स चॅट बॉक्समध्ये टाकलेत तरी चालतील. मी आन्सर तुम्हाला देऊ शकेन. संजय भाऊ चौधरी सर, तुम्हाला काही विचारायचं आहे? तुम्हाला कोणाबद्दल काही सांगायचं आहे? ॲक्चुअली आय थिंक आज थोडंसं लिंकमुळे थोडासा इश्यू झाला होता असेल, तर आपण पुन्हाही एकदा करू शकतो. पुन्हा एकदा पण हे सेशन आपण करू. गौरव सर, तुम्ही कुठे राहता? ही टेस्ट मी तुम्हाला सांगतो की मुलांसाठी तर कराच, पण स्वतःसाठी पण सगळ्यांनी करायला काही हरकत नाही. काही प्रश्नच नाहीयेत तुम्हाला? कोणी प्रश्न विचारत नाही? सर. प्रवीण राऊत सरांनी विचारलंय, "गुड इव्हनिंग सर. इफ समवन युजिंग बोथ साइड ऑफ ब्रेन लाइक 50% and 49%, what style of learning is good? He is using both hands for eating and writing." ओके. इथे तुम्ही दोन्ही ब्रेनचा वापर कसा करावा? ॲक्चुअली तुमचा बाय बर्थ डॉमिनन्स काय आहे? कोणता आहे? म्हणजे लेफ्ट ब्रेन डॉमिनन्स आहे की राइट ब्रेन डॉमिनन्स आहे? हे रिपोर्टमुळे कळणार आहे. पण दोन्ही ब्रेनचा वापर कसा करावा हे आपण इथे सांगतो, हे आपण शिकवतो. ते दोन्ही हातांचा वापर आहे. एल-आर-बी एक्सरसाइजेस असतात, लेफ्ट अँड राइट ब्रेन एक्सरसाइजेस असतात, जे आपण मुलांना त्याच्या टेक्निक्स काही शिकवू शकतो. त्याचे वेगळे सोल्युशन्स जे आहेत, त्याचे वेगळे प्रोग्राम्स पण असतात. ओके. तर आपल्याला तसं देता येऊ शकतो. दीपाली मॅडमचा प्रश्न आहे, "माझा मुलगा कन्सिस्टंटली टाईमटेबल फॉलो करत नाही. ॲज अ पेरेंट त्याला वेळ देत त्याला व्हॅल्यू समजायला पण समजवल्या तरी पण काय करू?" त्याची टेस्ट झाली असेल बहुतेक, नसेल झाली तर टेस्ट केलात, तर मला त्याची पर्सनॅलिटी सांगा. मग त्याला कशाप्रकारे समजवायचं ते मी तुम्हाला टेक्निक सांगू शकतो मॅडम. दुसरी गोष्ट, टाईम टेबल बनवतोय तो, त्याचं वय मला वाटतं 4-5 वर्षाचं आहे मला वाटतं ना? तर इतक्या लहान वयात तो टाईम टेबल बनवतोय ही फार मोठी गोष्ट आहे. काँग्रॅच्युलेशन्स मॅडम. तुम्हाला त्याचं क्रेडिट जातंय, कारण त्याला तुम्ही ती सवय लावलीत. फॉलो करणं हळू होईल. ती हॅबिट हळू होईल. बनवतोय. तो 20-30% जरी फॉलो करत असेल, 40% फॉलो करत असेल, हळू वाढवत जाईल. थोडं-थोडं त्याला न स्ट्रेस देता त्याच्या पर्सनॅलिटीनुसार त्याचे पर्सेंटेज फॉलो करण्याचा वाढवत जा. 100% आपणही करत नाही. तुम्ही पण मी तुम्हाला सांगितलं की जेवणाचं टाईम टेबल बनवा. बनवलेलं असलं, तरी पण काही वेळेला कंटाळा येतो. आज मला पोळ्या करायचा कंटाळा आलाय, मग आज मी भातच करते. असं कधीतरी होऊ शकतं ना, तसं मुलांना पण थोडंसं ते फ्रीडम द्या. तो बनवतोय. याचा खूप फायदा आहे. मुलाची टेस्ट झाली असेल, तर मला नुसती पर्सनॅलिटी नंतर आपण पर्सनलवरती नंतर कम्युनिकेट करू. कारण ते आपण सगळ्यांच्या पुढ्यात नको करू. ही इज 8 इयर्स ओल्ड अँड काँग्रॅच्युलेशन्स मॅम, की इतक्या लहान वयात तो टाईम टेबल बनवतोय. खूप मोठी गोष्ट आहे. साधारण याच वयात 4थी-5वीत असतानाच मी माझ्या मुलालाही शिकवलं होतं. त्याचा फायदा आज काय होतोय सांगतो. आज तो 22 वर्षाचा आहे. तो दर 15-20 दिवसाने त्याच्या आईला त्याचं टाईम टेबल, त्याचं डाएट, त्याचं शेड्यूल सगळं पाठवत असतो. सुपर्ब! थर्डला आहे. गुड, गुड. तर ही सवय एवढ्या लहानपणापासून तुम्ही लावलीत, फार मला अथर्व दिसला त्याच्यात. माझा मुलगा दिसला. गुड. एनी क्वेशन्स, अजून काही विचारायचंय कोणाला? संजय सर, तुम्हाला काही क्वेशन्स काही बोलायचंय? दीपाली मॅडम, आपण नक्की बोलू. त्याचा रिपोर्ट तुम्ही मला मेल केलात तर बरं होईल. माझा ईमेल आयडी पण मी तुम्ही इथे टाकू? ईमेल आयडी टाकतो.
हा ईमेल आयडी पण आहे. त्या ईमेल आयडीवरती पण तुम्ही कम्युनिकेट करू शकता. विवेकचंद सर, सर लाईव्ह येण्याआधी इन्फॉर्म करत जा. तुमच्या पेजवर मीन्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. थँक यू फॉर युअर व्हॅल्युएबल. थँक यू फॉर युअर सपोर्ट अँड युअर सजेशन. आपण नेक्स्ट टाईम आपण नक्की या गोष्टीचा ॲक्चुअली काय मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे माझा तेवढा मी टेक्नो सेव्ही नाही आहे आणि मला टेक्निकल सपोर्ट जो मिळाला आहे त्याच्यावरती मी एवढं सगळं करू शकलो. हेच खूप आहे माझ्यासाठी असं मला वाटतं. तर अं, तुमचे सजेशन्स नक्की आम्ही नेक्स्ट टाईम फॉलो करू. इथे वेबसाईट पण दिलेली आहे निखिल सरांनी. आपले हेल्थ आणि एज्युकेशनसाठी वेगळे प्रोग्राम्स चालतात. आपल्या वेबवरती पण त्याचं इन्फॉर्मेशन आहे. कोणालाही त्याच्याबद्दल पण विचारायचं असेल तर हेल्थसाठी आपला लाईफ मंत्रा म्हणून प्रोग्राम चालतो. कारण आज सर्दी खोकल्यापासून कॅन्सरपर्यंतचे रोग खूप कॉमन झालेत. त्याच्यावरती तुम्ही नॅचरली हेल्दी कसे राहू शकता. आता सगळेजण इम्युनिटी आत्ता बोलतायत. पण इम्युनिटी स्ट्राँग असली पाहिजे. पूर्वी लोकं 60-70 वर्षापर्यंत त्यांना ब्लड प्रेशर कळायचं नाही, आहे की नाही आहे, काय आहे? आज 20व्या वर्षी ब्लड प्रेशरची गोळी का घेतात? कारण आपलं लाईफस्टाईल, जगण्याची पद्धत बदलली आहे. नॅचरल गोष्टी वापरून तुम्ही हेल्दी कसे राहू शकता, याच्यावरती आपला प्रोग्राम चालतो. लाईफ मंत्रा आणि स्टुडंट मंत्रा एज्युकेशनसाठी, मुलांच्या बिहेवियरसाठी, मुलांच्या कॉन्सन्ट्रेशन, फोकससाठी, मेमरीसाठी हे चालतं. दीपिका मॅडम म्हणतात, "माझ्या मुलाने 12वी कॉमर्स केले आहे. आधी स्कॉलरशिप पण मिळवली आहे, पण आता ऐकत नाही. त्याची टेस्ट करून यात फरक होईल का?" नक्की होईल मॅडम. 12वी कॉमर्स केलेलं आहे, तरी पण होईल. तो काय आहे कळल्यानंतर आपल्याला त्याला वेगवेगळ्या पद्धतीने कसं तो ऐकेल. ऐकत का नाहीये त्याचं अगोदर रिझन कळेल. एक एक तुम्हाला गोष्ट सांगतो, की ही जी टेस्ट माझ्या मुलाची ज्यावेळेला केली होती, ती केली त्यावेळेला गंमत झाली होती. माझ्या मित्राने केली होती टेस्ट आणि त्याने मला म्हटलं, की "तुझ्या मुलाची ही टेस्ट कर." तर मी म्हटलं, "मी करेन, पण मला काही तेवढं हे वाटत नाही त्याच्या. मी ही टेस्ट केली, ती टेस्ट केली." आपण जशी सांगतो त्याप्रमाणे मी त्याला सांगितलं. मी म्हटलं त्याला, "एक गोष्ट आहे, की त्याच्यावरती मला सोल्युशन दे. माझा मुलगा माझं ऐकत नाही." 99.9999% पेरेंट्सचे कंप्लेंट आहे ही. तर तीच कंप्लेंट मी माझ्या मित्राला सांगितलं, "याच्यावरती सोल्युशन देशील का?" त्याने मला सांगितलं, "मी ट्राय करतो." त्यावेळेला रिपोर्ट 15-15, 20-20 दिवसांनी बनायचा. आज 15 मिनिटात पण मी रिपोर्ट बनवतो कारण माझी स्वतःची सॉफ्टवेअर्स आहेत. त्याने 15-20 दिवसाने रिपोर्ट घेऊन आला. त्यावेळेला मला त्याला पहिलं उत्तर त्याने दिलं आणि मी प्रेमात पडलो या रिपोर्टच्या. ते उत्तर त्याने मला हे दिलं, की याचा एक लॉजिकल इंटेलिजन्स तो थोडा वीक आहे. त्याला नुसतं काम सांगू नकोस, त्याच्याबरोबर का ते सांग. माझा मुलगा ऐकत नाही. त्याला मी सांगितलं, "हा मोबाईल उचलून ठेव." तो उलट बोलत नाही, तो नाही म्हणत नाही, तो करत नाही. तो कधी म्हणजे माझ्याशी वाद घालत नाही, पण करत नाही. "थांब रे बाबा, करतो ना, करेन ना, मी नाही करणार आहे सांगितलं का?" अशी उत्तरं देतो. पण ॲज अ बाबा इरिटेशन होतं. माझ्या लहानपणी मी असा नव्हतो, मी ऐकायचो असं मला वाटायला लागतं ना. मग माझा त्याचा वाद व्हायचा. याच्यावरती सोल्युशन त्याने काय सांगितलं, ते कामाबरोबर त्याचं रिझन सांग. त्यावेळेला मी माझ्या डोक्यात एक गोष्ट फिक्स केली, ती दीपिका मॅडम मी तुम्हाला सांगतो ती ही, की समोरची व्यक्ती चेंज होत नाही. मूल असेल तुमचं तरीही. तो ऐकणार नाही. तुमच्या सांगण्यामध्ये चेंज करा, मग तो ऐकेल. मला माझ्यात चेंज करावा लागला. मला काय सांगावं लागलं, "बेटा हा मोबाईल उचलून ठेव, खूप महागातला आहे. पडला तर खराब होऊन जाईल. आपल्याला खर्च येईल किंवा कोणी उचलून नेला तर आपलं नुकसान होईल." मी त्याला त्याच्यामागचं लॉजिक, रिझन सांगायला लागलो आणि माझा मुलगा सगळं करायला लागला. आणि मग ह्या टेस्टचं वेड लागलं मला. आम्ही दोघांनी त्याच्यावरती गेले कित्येक वर्ष नुसता अभ्यास केलेला आहे. तर अजूनही शिकतोय. अजून नवीन गोष्टी आहेत. त्यात रिसेंटली आम्ही त्याच्यावरती हा अभ्यास केला. रिसर्च चालू आहे त्या गोष्टीवरती. आमचं काम चालू आहे, की याचा हेल्थसाठी कसा उपयोग होतो. आपल्या बोटांवरच्या रेषांवरून आपल्याला हेल्थला कसा फायदा होऊ शकेल, हे आपण नवीन गोष्ट आणतोय आत्ता. पण मॅडम तुमच्या मुलासाठी मी हेल्प करू शकेन. तुम्ही कुठे राहता? तुमच्याकडे नंबर आहे. एनी टाईम यू कॅन कॉन्टॅक्ट मी. माझे दोन्ही नंबर तुमच्याकडे आहेत. ओके. एनी क्वेशन? कोणाला अजून काय विचारायचं आहे?
सुरुवातीला कोणीतरी PUBGबद्दल विचारलं होतं. ते आहेत का? PUBGबद्दल क्वेशन विचारलेला ते? PUBG खेळतो. मग त्यांनी मला विचारलं होतं, की तुम्ही खेळता का? मला खेळता येत नाही. जर खेळता आलं असतं, तर मी माझ्या स्टुडंट्स बरोबर खेळलो असतो. कारण कित्येक वेळेला त्यांच्या लेव्हलला जावं लागतं. त्यासाठी त्यांना जे आवडतं ते करा. त्यांच्याबरोबर खेळा. त्यामुळे ते बाहेरच्या मुलांबरोबर खेळणार नाहीत. पण त्याला लिमिट ठेवा. 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं. जर आपण 15 मिनिटं खेळलो, तर तुला अर्धा तास अभ्यास करावा लागेल. असं काहीतरी करा. मग त्याची पर्सनॅलिटी काय आहे त्यानुसार ते ठरवा. त्याच्यावरती फोर्स करू नका. त्याला टार्गेट द्या आणि करा. म्हणजे तो डॉमिनंट असेल तर. त्याला थोडंसं एन्करेज करा आणि करा, जर तो पीकॉक असेल तर. जर तो प्रेमळ असेल तर त्याला इमोशनली ब्लॅकमेल करा. "अरे बेटा" असं बोला त्याच्याशी. आणि लास्टली जर तो डिटेलिंगवाला असेल तर दोन्ही मधलं PUBGमधलं पण डिटेलिंग शोधा आणि त्याच्या अभ्यासातलं पण डिटेलिंग शोधा. हे सगळं त्याच्या टेस्टनंतर कळू शकेल. ह्या गोष्टींसाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा. आपण बोलूया अजूनही. अजून कोणाला काही क्वेशन्स? अजून काहीच विचारायचं नाही? फार इम्पोर्टंट क्वेशन जो मला खूप अपेक्षित आहे. थँक्स. ओके. थँक यू व्हेरी मच. यू आर वेलकम. ऑल्वेज वेलकम. अजून कोणाला काही विचारायचं आहे, की आपण आज थांबूया इथे? निखिल, संजय सर नाही आहेत का? निखिल सरांनी पुन्हा नंबर, ईमेल आयडी आणि आमची वेबसाईट ह्या शेअर केलेल्या आहेत. मला वाटतं आपण आता इथे थांबूया. थँक यू व्हेरी मच. शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. हेल्थ आणि एज्युकेशनबद्दल अशा प्रकारचे लेक्चर्स आम्ही रेग्युलरली करतो. असं वेबिनार, अशी लेक्चर्स या बाबतीतली काही ट्रीटमेंट प्रोग्राम्स या बाबतीत तुम्हाला काही हेल्प हवी असेल, तर तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. धिस इज माय पॅशन. तुमच्यासाठी हवी तितकी लेक्चर्स, हवी तितकी हेल्प करण्यासाठी आम्ही नेहमी तयार असू आणि म्हणजे हे ऑल ओव्हर इंडिया करतोच आहोत. इंडिया बाहेरही कोणी आहे आणि त्यांना जी हेल्प जर ही हेल्प हवी असेल तरीही आपण करू. थँक यू व्हेरी मच. आपण इथे थांबूया. लोकल लीव्ह करत नाहीत, उलट वाढतायत. 10 होती ते 16 झाली. कुणाला काही विचारायचं आहे का? आपलं Facebook पेज पण आहे. आपलं टेलिग्रामवरती पण आपण आहोत आणि YouTube चॅनल पण आहे. आपण तिथे असलेले आमचे जे व्हिडिओज आहेत, आमची जी लेक्चर्स आहेत, ते जरूर बघा, शेअर करा. तुम्ही ते सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आमचं व्हिजन आहे, रिच द सोल्युशन्सचं डॉक्टर अदिती. एक लाईफ पर्पज म्हणून मी घेतलंय. मी 2015 मध्ये VRS घेतली आणि पूर्णपणे यात आहे. माझं व्हिजन आहे, की 10 कोटी लोकांपर्यंत पेरेंट्स, मुलं, पेशंट्स यांच्यापर्यंत पोहोचवायच्या त्या गोष्टी, की नॅचरली आपण काय करू शकतो हेल्दी राहण्यासाठी, आपल्या एज्युकेशनसाठी, आपल्या मानसिक आरोग्यासाठी. ओके. आता लिव्ह करायला लागले. ओके. थँक यू व्हेरी मच. शुभरात्री. गुड नाईट.
आणखी